नमस्कार. खगोल मंडळाच्या आजच्या या व्याख्यानामध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आपला हा जो कोर्स आहे, या कोर्सचे शेवटचे काही व्याख्यान आता शिल्लक आहे. गेल्या शनिवारी ज्यांनी व्याख्यान ऐकलं असेल त्यांनी आता कोर्सच्या अंतिम टप्प्यात आपण आलेलो आहोत असं त्यांच्या लक्षात आलं असेल. आजचं आपलं व्याख्यान अर्थातच अतिशय महत्वाचं असं व्याख्यान आहे. आज आपण आपलं विश्व कसं आहे, आपलं विश्व कुठून आलं आणि आपलं विश्व कुठे जाणार आहे या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज मंडळाचे ज्येष्ठ सभासद, माजी अध्यक्ष आणि सध्याचे कार्यकारिणी सदस्य श्री प्रदीप नायक यांना मी आमंत्रण देत आहे. मी थोडक्यात प्रदीप नायक यांची ओळख करून देतो. प्रदीप नायक हे खगोल मंडळामध्ये 1986 पासून आहेत आणि त्यांनी सुरुवातीला डोंबिवली येथे खगोल मंडळाचा डोंबिवली विभाग अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळला. गेली अनेक वर्ष प्रदीप खगोल मंडळाचा अभ्यास गट लीड करत आहेत आणि त्यांनी आपल्या इथे आकाश दर्शन करण्याची शृंखला सुरू केली आणि गेली अनेक वर्ष वांगणीला आणि मग नेरळला पहिलं सत्र आकाश दर्शन म्हटलं की प्रदीप नायक असं समीकरण आपल्या इथे झालेलं आहे आणि अनेक लोक हे प्रदीपचं आकाश दर्शन ऐकण्यासाठी म्हणून नेरळला अजूनही येत असतात. प्रदीप नायक यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि आपण जे मी सतत परत उल्लेख केला ते तारांगण हे पुस्तक पहिले मराठीमध्ये आम्ही प्रकाशित केले 1999 मध्ये, दुसरी आवृत्ती 2008 मध्ये आणि नुकतंच 2017-18 मध्ये आपण तारांगणची इंग्रजी आवृत्ती देखील लॉन्च केलेली आहे. मी पुस्तक कसं आहे तुम्हाला प्रत्येक व्याख्यानात अनेक वेळा दाखवलेलं आहे. आपण पुस्तक जरूर विकत घ्या आणि हे पुस्तक 88 तारकासमूहांची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आपण आणलेली आहे, मांडलेली आहे. त्या पुस्तकाचे लेखक प्रदीप नायक हे आपल्या समोरच आहेत. प्रदीप यांचा अनेक विषय त्यांना आवडतात. त्यातला अंतराळातील जीवसृष्टी हा एक विषय देखील त्यांचा अतिशय आवडीचा आहे आणि डॉक्टर सुजाता देशपांडे आणि प्रदीप नायक यांचं लेक्चर बॅक टू बॅक ऐकण्याची संधी आपल्याला कधीतरी नक्की मिळेल. विशेष करून अंतराळात आपण एकच आहोत का या विषयावरती प्रदीपचं व्याख्यान अतिशय चांगलं असतं. मला असं वाटतं की कधीतरी आपण हे 2 ते 3 व्याख्यान बॅक टू बॅक पुन्हा एकदा लावूया. प्रदीप मागच्या शनिवारी सुजाताचं लेक्चर अतिशय चांगलं झालं आणि ते संपेना अखेर 9 वाजता मी बंद करायला लावलं आणि तरीही त्यातले अनेक विषय हे सुटलेले आहेत आणि त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा एक ऍडिशनल लेक्चर सुजाता यांचं मागितलेलं आहे. ते आपण पुढच्या शनिवारी आपण प्लॅन करूया असं माझं सध्या सुरू आहे. प्रदीप नायक हे विश्वरचनाशास्त्र हे शेवटचं लेक्चर युजली असतं, पण शेड्युलिंगमुळे डॉक्टर सागर गोडांबे यांचं लेक्चर काही झालेलं नाहीये, त्यामुळे पुन्हा सागरचं लेक्चर मध्यंतरी केव्हा तरी मी रिशेड्यूल नक्कीच करू शकेल. मला वाटतं या छोट्याशा ओळखनंतर प्रदीप यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं आजचं लेक्चर जे ते सुरू करावं. लेक्चरच्या स्लाइड्स या डॉक्टर सुजाता देशपांडे माझ्यासोबत आहेत, त्या शेअर करणार आहेत. प्रदीप, एकदा आवाज चेक करून घ्या. आवाज येत नाहीये प्रदीप. नाही, आवाज नाही येत आहे. नाही येते प्रदीप आवाज. दोन मिनिटं आपल्याला थोडा उशीर होतोय. प्रदीप नायक यांचं मला वाटतं डिस्कनेक्ट झालेलं आहे. प्रदीप, आवाज येत नाहीये. म्यूट अनम्यूट करा, एक मिनिट मी तुम्हाला हे. आता येतोय आवाज? हॅलो, आता येतोय. अगदी छान. ओके ओके. तर आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा?
तर आपला आजचा व्याख्यानाचा विषय आपल्याला माहितीच आहे, विश्वाची निर्मिती आणि विश्वाची उत्क्रांती कशी झाली त्याविषयी. विश्वाचा अभ्यास करण्याचं जे खगोलशास्त्रामधली जी एक शाखा आहे त्याला आपण विश्वरचनाशास्त्र असं म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये त्याला कॉस्मॉलॉजी असं म्हणतो. भारतातले सर्वात प्रसिद्ध आणि जगभर प्रसिद्ध असलेले शास्त्रज्ञ डॉक्टर नारळीकर हे विश्वरचना शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे कॉस्मॉलॉजिस्ट आहेत. तर आपण अजूनपर्यंत या व्याख्यानांमध्ये जी काही झाली आता या अभ्यासक्रमामध्ये व्याख्यान, त्याच्यामध्ये आपण सूर्यापासून किंवा सूर्यमालेपासून सुरुवात केली, मग आपण तारे बघितले. आता ताऱ्यांच्या पलीकडचं जे विश्व आहे ते कसं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आहे, त्याचा जन्म कसा झाला आणि मग त्याचा अंत कसा होणार आहे, त्याची उत्क्रांती कशी होते, याविषयी आपण आज पाहणार आहोत. खरं म्हणजे ना, हे जे व्याख्यान आहे सुरुवातीला मी मराठीमध्येच द्यायचो, नंतर मग ती इंग्लिशमध्ये द्यायला सुरुवात केली. आता मला इंग्लिश शब्द जास्त माझ्या तोंडामध्ये येतात, त्यामुळे कोणाला जर एखादा प्रतिशब्द मराठीमध्ये हवा असेल, जर मी इंग्लिशमध्ये बोललो तर तुम्ही विचारू शकता किंवा नोट डाऊन करून ठेवा, नंतर मग त्याची आपण उत्तरं देऊया. तुमची जी काही प्रश्न असतील ते पण नोट डाऊन करा आणि मग आपण सर्वात शेवटी त्या प्रश्नांची उत्तरं पण आपण घेऊया. तर आपण सुरुवात करूया व्याख्यानाला. विश्वरचनाशास्त्र. नेक्स्ट. थोडक्यात आपण ना ह्या विश्वाची ब्रीफ हिस्ट्री, म्हणजे विश्वाचा जन्म कसा झाला आणि मग त्याची उत्क्रांती कशी झाली ते पाहणार आहोत. तर ब्रीफ हिस्ट्री ऑफ युनिव्हर्स पासून आपण सुरुवात करूया. नेक्स्ट. अर्थात ब्रीफ हिस्ट्रीमध्ये आपल्याला सुरुवातीला सगळे म्हणजे विश्वाच्या कल्पना कशा होत्या ह्याची अगदी थोडक्यात ओळख करून घेऊया, कारण मुळात हा विषय खूप मोठा आहे आणि तो 1.5-2 तासामध्ये म्हणजे आपल्याला खूपच असं क्रंच करून ठेवावं लागणार, असं बिग क्रंच, तसं ह्या लेक्चरचं पण बिग क्रंच करावं लागेल. तर थोडक्यात मी त्याची उजळणी घेतो. भारतामध्ये विश्वाविषयीची संकल्पना होती, तर त्या संकल्पने अनेक वेगवेगळ्या संकल्पना आहेत. प्रत्येक संस्कृतीमध्ये विश्वाची अशी संकल्पना नसते. जशा धर्माचा प्रसार होत गेला किंवा जसं सिव्हिलायझेशन विकसित होत गेलं तशा वेगवेगळ्या संकल्पना विकसित होत गेल्या. तर आपल्या भारतामध्ये पण अनेक वेगवेगळ्या संकल्पना आहेत विश्वाच्या निर्मितीविषयी. त्यातली एक संकल्पना अशी आहे की आपली पृथ्वी ही 4 हत्तींनी तोलून धरलेली, 4 दिशांना. 4 दिशांना 4 हत्ती आहेत आणि त्याच्यावर पृथ्वी तोलून धरली आहे. पण मग हे हत्ती कशावर उभे आहेत असा सहज प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मग हे हत्ती एका कासवाच्या पाठीवर उभे आहेत. म्हणजे कासवाची अशी प्रचंड मोठं कासव आहे, त्याच्यावर ते 4 हत्ती उभे आहेत आणि त्याच्यावर पृथ्वी तोलून धरलेली त्यांनी, आणि वर आकाश आहे. पण मग ते मोठा कासव कुठे उभे आहे, तर त्याचं एक उत्तर असं आहे की त्याच्या खाली अनेक इन्फायनाइट अशी कासव आहेत. ओके, मग ते एकदा इन्फायनाइट असं म्हटलं की मग तुम्ही विचारू शकता सगळ्यात शेवटचा कासव कुठे आहे. तर दुसरा आणखीन एक त्याचा भाग असा आहे की ते कासव एका नागाने तोलून धरलेलं आहे आणि ते हे जे चित्र दिसत तुम्हाला त्याच्यामध्ये तो नाग दिसतोय आणि त्या नागाचे जे वेटोळे घातलेले आहेत त्याच्यावर तो कासव उभा आहे आणि मग त्याच्यावर 4 हत्ती आहेत, त्याच्यावर पृथ्वी आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सगळं आपल्याला विश्व दिसतंय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या ज्या नागाची शेपूट त्याच्या तोंडामध्ये आलेली आहे, ह्या चित्राचा बऱ्याच ठिकाणी वापर केला गेलाय. कारण विश्वरचनाशास्त्रामध्ये काय झालं की मॅक्रो म्हणजे आपण मोठ्या विश्वाचा विचार करतो हे मॅक्रो युनिव्हर्स आहे, त्याचप्रमाणे एक मायक्रो युनिव्हर्स पण आहे आपल्या आजूबाजूला, ते म्हणजे कणांचं शास्त्र, पार्टिकल फिजिक्स. तर हे पार्टिकल फिजिक्स, मायक्रो युनिव्हर्स अँड कॉस्मॉलॉजी, मॅक्रो युनिव्हर्स, या दोघांचा मिलाप या विश्वरचनाशास्त्रामध्ये झालेला आहे. आणि मग हा मिलाप झालाय, त्याचं एक सिंबल म्हणून ह्या सापाची शेपूट आणि त्याचं तोंड असं दाखवलं गेलं. तर हे कणशास्त्र जे आहे पार्टिकल फिजिक्स, त्याचा प्राचीन खगोल म्हणजे विश्वाचा विकास कसा झाला, ते विकसित कसं झालं, याच्यात खूपच फायदा झाला त्यात पार्टिकल फिजिक्सचा. तर ही भारतीय संकल्पना आहे. म्हणजे भारतामध्ये आणखीन एक आश्चर्याची गोष्ट अशी आढळते की खूप मोठे मोठे नंबर्स आपण वापरलेले. ते पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसेल की अनेक प्रचंड मोठ्या संख्या आपल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. त्या खरं एवढ्या मोठ्या संख्यांचा प्राचीन काळामध्ये सुद्धा खूप उपयोग नव्हता. अलीकडे आपण अब्जावधी, मग किलोमीटर असेल, प्रकाश वर्ष असेल, ह्या संख्या आपण ऍस्ट्रॉनॉमीमध्ये सहज वापरतो. पण प्राचीन काळामध्ये एवढ्या
मोठमोठ्या संख्या वापरल्या जायची आवश्यकता नव्हती, तरी ह्या मोठ्या संख्यांचा उल्लेख आढळतो. तर ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. सगळ्यांना युग ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे, खूप प्रख्यात आहे युग ही संकल्पना. सध्या कलियुग चालू आहे असं म्हणतात. तर एकूण 4 युग आहेत. हे पण सगळ्यांना माहिती आहे की सत्ययुग होतं पूर्वी अगदी प्राचीन काळी, मग त्रेतायुग झालं, मग द्वापार युग आणि आता सध्या कलियुग चालू आहे. तर तुम्ही ते वर्षांचे आकडे बघा, 4800 अशी सत्ययुग होऊन जातात आणि प्रत्येक वर्ष हे 360 वर्षांचे, म्हणजे 360 दिवसांचं एक वर्ष. अशी 4800 वर्ष सत्ययुगाची झाली की मग सत्ययुग संपत. त्याच्यानंतर मग त्रेतायुग सुरू होतं. तर त्रेतायुग मध्ये पण 3600 वर्षांचा काळ आहे. द्वापार युगामध्ये 2400 आहे आणि कलियुगामध्ये 1200 आहे. अशी करत एकूण जी वर्षांची संख्या आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये ती बघा 17,28,000, 12,96,000, 8,64,000 आणि 4,32,000. ही सगळी 4 युग मिळून एक महायुग होतं, महायुग. आणि महायुगाची संख्या 43,20,000 वर्ष आहे. एक महायुग म्हणजे एक सत्ययुग, मग त्रेतायुग, मग द्वापार युग, मग कलियुग झालं की एक युग संपतं, एक महायुग संपतं, मग पुन्हा नवीन महायुग सुरू होतं. अशी 100 महायुग झाली की एक कल्प हा कालावधी संपतो. प्रचंड मोठा कालावधी आहे. आणि अशी 2 कल्प झाली की ब्रह्माचा एक दिवस संपतो. आणि ब्रह्माचा एक दिवस म्हणजे 8 अब्ज वर्ष, 8.64 अब्ज वर्ष म्हणजे ब्रह्माचा एक दिवस. म्हणून गमतीमध्ये किंवा कधी कधी काही प्राचीन गोष्टींमध्ये असा उल्लेख होतो की एका माणसाने खूप तपश्चर्या केली, मग त्याला देव प्रसन्न झाला. तर मग त्यांनी वर मागितले काहीतरी, तर मग देव म्हणाला थांबा, 1 सेकंद थांब. आणि मग तो 1 सेकंद माणूस हो म्हणाला. तर मग आता ब्रह्माचा किंवा देवाचा 1 सेकंद म्हणजे प्रचंड वर्ष मानवाची. त्याच्यामुळे तो म्हातारा पण होऊन गेला आणि मेला. अशा प्रकारच्या काही गमतीदार संकल्पना आढळतात. सांगायचा उद्देश असा की ह्या प्रचंड मोठ्या संख्या आपण वापरलेल्या आहेत. अर्थात त्याचा आणि ह्या कॉस्मॉलॉजीचा अर्थार्थी काही थेट संबंध आपल्याला लावता येत नाही. पण लुकिंग बॅक आपण असं म्हणू शकतो की आता 8.64 अब्ज वर्ष ही जवळजवळ सूर्याच्या आयुष्या एवढी आहे, जवळजवळ. म्हणजे सूर्याचं आयुष्य 10 अब्ज वर्षांचं आहे. तर ब्रह्माचा एक दिवस म्हणजे सूर्याचं एक आयुष्य. म्हणजे मग असे अनेक सूर्य या विश्वामध्ये आहेत हे आपल्याला माहिती. 360 दिवस ब्रह्माचे झाले की ब्रह्माचं एक वर्ष होतं. आणि ब्रह्माचं आयुष्य 100 वर्षांचं आहे आणि सध्या त्याचं 51 वर्ष सुरू आहे, म्हणजे अर्ध आयुष्य संपलेलं आहे. अशी संकल्पना आपल्या प्राचीन स्क्रिप्चर्स मध्ये आढळते. हे आश्चर्याची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या संख्या आपण कशाला वापरल्यात. पण आपण ते तिथेच ठेवून देऊया. त्याचा आत्ताच्या खगोलशास्त्राशी थेट काही संबंध आपल्याला लावता येणार नाही आणि लावायची आपण उगाच धडपड पण करण्याची आवश्यकता नाहीये. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण चायनीज संकल्पना बघूया. चायनीज संकल्पनेमध्ये यिन आणि यांग नावाची 2 तत्वांचा उल्लेख केलेला आहे. यिन आणि यांग. जसं आपल्याकडे द्वैत सिद्धांत होता किंवा सत्य असत्य, चांगलं वाईट, खरं खोटं, काळं पांढरं, असे जे 2 वेगवेगळ्या अपोजिट गोष्टी असतात, तशाच चीनमध्ये पण अशी संकल्पना होती ही द्वैतवादाची, यिन आणि यांग. तर सुरुवातीला विश्वामध्ये यिन आणि यांग ही तत्व होती. त्या दोघांचा मिलाप होऊन मग विश्वाची निर्मिती झाली आणि त्यामुळे मग हे विश्व म्हणजे सत आणि असत, चांगलं आणि वाईट यांचा सतत एक स्पर्धा किंवा चढाओढ चालू आहे, अशी संकल्पना चायनीज फिलॉसॉफीमध्ये मांडली जाते. तर विश्व बेसिकली यिन आणि यांग यांपासून सुरू झालेलं आहे. ही मूल तत्व आहेत असं चीनी शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. पुढची संकल्पना अतिशय प्राचीन संकल्पना विश्वाच्या निर्मितीविषयी ही इजिप्तची आहे. तर इजिप्तमध्ये पण वन ऑफ द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन्स आहेत. तर त्याच्यामध्ये पण अशी संकल्पना केलेली आहे की देवांनी विश्वाची निर्मिती केली आणि मग देवांनी ही पृथ्वी आणि सूर्य सगळे तोलून धरलेले आहेत. आणि इथे जे खाली हे चित्र दिसतं, या चित्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत. त्यांनी ते आकाशाला तोलून धरलेले, सगळं आकाश दिसते. ते ती मोठी जी बाई दिसते ते आकाश आहे आणि त्याच्या एका बाजूला सूर्य उगवतो आणि दुसऱ्या बाजूला सूर्य मावळतो. अशा प्रकारचं ते संकल्पना आहे. इजिप्शियन सिव्हिलायझेशन मध्ये पण खूप वेगवेगळ्या संकल्पना, त्यातली ही एक प्रसिद्ध संकल्पना आहे. पुढची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुलनेने अलीकडची संकल्पना आपल्याला दिसून येईल, ती म्हणजे ग्रीक संकल्पना. आता जी ग्रीक संकल्पनेमध्ये आपण
म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा आपण जेव्हा शिकतो शालेय अभ्यासक्रमामध्ये तेव्हा पण आपल्याला ह्याचा उल्लेख होतो की ग्रीक काळामध्ये सूर्य केंद्रित विश्वाची कल्पना होती. तेव्हापासून ती अगदी अक्षरशः आजतागायतपर्यंत म्हणजे रेनेसान्स सुरू होईपर्यंत विश्वाच्या केंद्रस्थानी सूर्य आहे अशी संकल्पना होती. तरी सूर्य केंद्रित विश्वाची संकल्पना आपल्याला दिसते अगदी पृथ्वी केंद्रित सूर्याची संकल्पना आहे, पृथ्वी केंद्रित. आणि त्या पृथ्वी केंद्रित सूर्याची संकल्पना जी होती त्याच्यामध्ये पृथ्वीच्या भोवती सगळं म्हणजे सूर्य देखील पृथ्वीच्या भोवती फिरतोय. सगळ्यात जवळची कक्षा अर्थात लुना म्हणून दाखवलेली आहे, त्याच्यानंतर मर्क्युरी आहे, मग व्हीनस आहे, मग सूर्य आहे सॉलिस, मग मार्टिस म्हणजे मग मार्स आहे, मग गुरु आहे, शनी आहे. शनीपर्यंतची त्यावेळेस ग्रह माहिती होते, तो त्या कक्षा आहेत. आणि त्याच्या पलीकडे एक कक्षा आहे, त्या कक्षेमध्ये सगळे तारे आहेत. ही पृथ्वी केंद्रित विश्वाची कल्पना अगदी 1600 काळापर्यंत 1600 पर्यंत अस्तित्वात होती. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की कोपर्निकसने या संकल्पनेला पहिल्यांदा धक्का दिला आणि मग 1595-96च्या सुमारास तोपर्यंत ही ग्रीक संकल्पना अस्तित्वात होती, सगळ्यांनी ती मान्य केली होती. अर्थात भारतामध्ये काही म्हणजे आर्यभट्ट, भास्कराचार्य असे जे काही शास्त्रज्ञ त्यांनी असा ओझरता उल्लेख केलेला आहे की सूर्य हा केंद्रस्थानी आहे, पण त्याच्याविषयी संकल्पना एकदम स्पष्टपणे अशी मांडलेली नाही. तर आता ही जी पृथ्वी केंद्रित विश्वाची संकल्पना आहे त्याच्यामध्ये जसजसं आपण निरीक्षण करत गेलो 12वे शतक 14वे शतक तोपर्यंत त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स यायला लागले. कारण आपल्याला ना हे कॅलेंडर अगदी अचूक माहिती असायला पाहिजे, कारण आपल्याला नेमका ऋतू केव्हा सुरू होणार आहे हे ऋतूची संकल्पना आणि जे कॅलेंडर आहे सगळे ह्या आकाशातल्या सूर्याच्या आणि चंद्राच्या भ्रमणावरून निर्माण झाले. तर त्यामुळे यांची स्थिती, या वेगवेगळ्या ग्रहांची स्थिती आपल्याला अचूक माहिती असणं आवश्यक होतं. त्यामुळे यांचं जेव्हा निरीक्षण सुरू केलं गेलं त्यावेळेस त्यांचं भाकीत ते अचूक येत नव्हतं. म्हणजे कसं आहे बघा, आता आपण समजा एखादा धूमकेतू शोधला तर त्या धूमकेतू शोधल्यानंतरची आपल्याला कमीत कमी 3 निरीक्षण केली, त्याच्या 3 वेगवेगळी पोझिशन्स जी आहेत ती कॅल्क्युलेट केली, तर आपल्याला ऍस्ट्रोफिजिक्स कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला त्यांची पुढची 6 महिन्यानंतरची कक्षा, 1 वर्षानंतर तो कुठे असेल, ही सगळी कक्षेची गणितं मांडता येतात. तर हे गणित त्या काळामध्ये पण माहिती होतं. तर हे गणित मांडून जेव्हा 6 महिन्यानंतर मंगळ कुठे असेल, 6 महिन्यानंतर गुरु कुठे असेल, याचं गणित मांडून जेव्हा भाकीत केलं गेलं तर ते त्या ठिकाणी येत नव्हतं. त्यामुळे त्याच्यामध्ये सब ऑर्बिट्स म्हणजे ऑर्बिटमध्ये ऑर्बिट्स वेगळी छोटी छोटी अशा प्रकारचं अतिशय कॉम्प्लिकेटेड एक मॉडेल तयार झालं होतं. अगदी ते टॉलेमी नावाच्या शास्त्रज्ञापर्यंत ते चालू होतं. हे कोपर्निकसनी ह्या सगळ्या मॉडेल्सला, या पृथ्वी केंद्रित विश्वाला प्रचंड धक्का दिला आणि त्यांनी सांगितलं की एकदम एक सोपं मॉडेल आहे, म्हणजे सूर्याला केंद्रस्थानी पकडायचं. आणि सूर्याला केंद्रस्थानी पकडल्यावर सगळे जे ते पझलचे तुकडे असे बरोबर एका जागी सगळे बसले आणि सगळी गणितं एकदम सोपी झाली. त्याच्याकरता ती ऑर्बिटमध्ये सब ऑर्बिटमध्ये आणखीन सब ऑर्बिट अशी जी काही एपिसायकल्स त्याला म्हणतात, एपिसायकलची कल्पना होती. तर एपिसायकल्स असे एकदम कॉम्प्लिकेटेड होत. तर ते एकदम सोपं झालं सगळी गणितं वगैरे. त्याचं क्रेडिट कोपर्निकसला द्यायला पाहिजे. तर सूर्यकेंद्रित विश्वाची संकल्पना आली. पण अजूनही कोपर्निकस पर्यंत बघा, म्हणजे विश्वाची जशी संकल्पना होत गेली, कुठेही अशी संकल्पना नाही की विश्व अमर्यादित आहे किंवा तारे, अर्थातच आपण अंतर मोजू शकत नव्हते त्या काळामध्ये, टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा. त्यामुळे एक कक्षा आहे, त्या कक्षेमध्ये सगळे तारे आहेत अशी संकल्पना होती. अगदी म्हणजे 1600 पर्यंत सुद्धा, दुर्बिणीचा शोध लागेपर्यंत. किंबहुना काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की सगळ्यात शेवटचा जो शनिग्रह आहे त्याच्याही पलीकडे एक काचेचा गोल आहे, क्रिस्टलचा एक स्फिअर आहे आपल्या सभोवताली, आणि त्या क्रिस्टल स्फिअरवर छोटे छोटे होल्स आहेत. त्या होल मधून येणारा प्रकाश म्हणजे चांदण्या. मग अर्थात काही जणांनी प्रश्न विचारले की मग हा प्रकाश कुठनं येतो? तर मग त्याचं उत्तर असं दिलं गेलं की त्या क्रिस्टल स्फिअरच्या पलीकडे नरक आहे आणि पृथ्वीवर पाप करणारी जी लोक आहेत तर त्यांना तिकडे नेलं जातं, त्यांना जाळलं जातं. तर त्या जाळल्याचा जो प्रकाश आहे तो त्या होल्स मधून येतोय आणि आपल्याला ते तारे म्हणून चमकताना दिसतात. अशी विचित्र संकल्पना होती. पण आपल्याला क्रेडिट ह्याच्यासाठी त्यांना द्यायला पाहिजे त्या काळामध्ये की त्यांनी ऍटलिस्ट ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सुरुवात झाली होती प्रश्नाला, चिकित्सेला. अशा अनेक संकल्पना अनेक लोकांनी वेगवेगळ्या काळामध्ये मांडल्या आहेत आणि त्या काही सत्य आहेत असं सिद्ध झालं, काही असत्य आहेत असं सिद्ध झालं. दॅट इज सायन्स. तर आता आपण पुन्हा कोपर्निकसच्या सिद्धांताकडे येऊया. कोपर्निकसने मांडल्यानंतर कोपर्निकसच्या सिद्धांतामध्ये सुद्धा सगळ्यात शेवटचं जी कक्षा आहे किंवा पलीकडे, या सगळ्या शनीच्या पलीकडच्या कक्षेमध्ये तारे आहेत. क्रिस्टल स्फिअर वगैरे असं कोणी कोपर्निकसने किंवा कोणी काही म्हटलं नव्हतं, फक्त तारे आहेत एवढं होतं.
किती तारे कदाचित असंख्य असतील, काही कल्पना होती. त्यानंतर कोपर्निकसचं मॉडेल खोटं ठरवण्यासाठी केपलर नावाच्या एका गणितज्ञाला निमंत्रण दिलं गेलं आणि त्या केपलरनी कोण बरं तो शास्त्रज्ञ, टॉलेमी नाही, अरे यार त्याचं नाव मला आता आठवत नाहीये, पण त्या शास्त्रज्ञांनी केपलरला निमंत्रित केलं की टायको ब्राहे, टायको ब्राहे, करेक्ट, थँक्यू. तर टायको ब्राहे हा जो खगोलशास्त्रज्ञ होता, एकदम हाडाचा खगोलशास्त्रज्ञ, अत्यंत उत्कृष्ट निरीक्षक. त्यांनी स्वतः काही निरीक्षणाची साधनं बनवली होती, टेलिस्कोप नव्हता तेव्हा, निरीक्षणाची साधनं बनवून अगदी अचूक निरीक्षण करून ठेवली, कारण त्याला कोपर्निकसचा सिद्धांत चुकीचा आहे हे ठरवायचं होतं. आणि त्यांनी जवळजवळ 17-18 वर्षांची त्याची निरीक्षण होती, परंतु त्या निरीक्षणाचा निष्कर्ष काढण्याच्या आधीच तो मेला. पण मग त्याची जी निरीक्षणं होती ती केपलरच्या हातात पडली. टायको ब्राहेच्या बायकोनी केपलरला ती सगळी निरीक्षणं दिली, अर्थात बरंच भांडण वगैरे झाल्यानंतर. मग ती केपलर गणितज्ञ होता, खगोलशास्त्रज्ञ होता, तर त्यांनी त्या सगळ्या निरीक्षणांचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी 3 नियम सिद्ध केले आणि जे टायको ब्राहेला होतं त्याच्या उलट त्यांनी सिद्ध केलं आणि सूर्य हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे, जे कोपर्निकसचा सिद्धांत खरा आहे हे त्यांनी सिद्ध केलं. कारण कोपर्निकसच्या सिद्धांताला चर्चनी कडाडून विरोध केला युरोपमध्ये आणि त्याचा सिद्धांत शिकवायला मनाई केली, त्याची सगळी पुस्तकं होती ती जप्त केली, जाळून टाकली. आणि मग जे कोपर्निकसच्या सिद्धांताला कुठे पुढे शिकवलं जात नव्हतं, पण केपलरनी हे अप्रत्यक्षरित्या सिद्ध केलं की सूर्यच हा केंद्रस्थानी आहे. अर्थात गॅलिलिओनी सुद्धा कोपर्निकसच्या सिद्धांताचा गुपचूप, जे जाहीरपणे नाही पण त्याचा तो प्रचार करत होता, त्याच्यासाठी गॅलिलिओला सुद्धा शिक्षा झाली होती. तर केपलरनी जे 3 नियम मांडले, त्या नियमामध्ये सोपे नियम आहेत खरं म्हणजे, त्याच्याविषयी अर्थ आपण आता डिस्कस नाही करणार आहोत, पण ग्रहांच्या कक्षा ह्या वर्तुळाकृती आहेत हा अत्यंत महत्वाचा नियम केपलरनी मांडला. कारण त्या अगोदर सगळ्यांनी असं गृहीतच धरलं होतं की कक्षा ह्या वर्तुळाकृती असतील, सर्क्युलर ऑर्बिट, कारण सर्कल इज द परफेक्ट फिगर. त्यामुळे देवाने निर्माण केलेले सगळे विश्व तर ते परफेक्टच असलं पाहिजे. लंबवर्तुळाकृती कसं असेल, तर ते केपलरनी खोटं मांडलं आणि तो म्हणाला की निरीक्षणानुसार असं सिद्ध होतंय ग्रहांच्या पोझिशनवरनं की ग्रहांच्या कक्षा ह्या लंबवर्तुळाकृती आहेत, म्हणजे एलिप्टिकल आहेत. आणि एलिप्सला 2 सेंटर असतात, त्यातल्या एका सेंटरवर सूर्य असतो, हे सुद्धा त्यांनी सांगितलं त्या नियमामध्ये. दुसरा नियम असा होता की ग्रह कक्षेमध्ये फिरत असताना समान काळामध्ये समान क्षेत्रफळ ऑक्युपाय करतो किंवा ट्रॅव्हल करतो. तर ह्या सिद्धांतावरून असा निष्कर्ष काढता येईल, आता पुन्हा ह्याच्या खोलात शिरण्याचं आता काही कारण नाहीये, पण याचा एक निष्कर्ष असा होतो की जेव्हा ग्रह कक्षेमध्ये सूर्याच्या जवळ असतो तेव्हा तो जास्त वेगाने फिरतो आणि जेव्हा ग्रह सूर्यापासून लांब असतो त्यावेळेस त्याचा कक्षेमध्ये फिरण्याचा वेग मंदावतो. हा अतिशय महत्वाचा नियम केपलरने शोधला. आणि तिसरा नियम हे त्याचा कक्षेचा सूर्याभोवती फिरण्याचा काळ आणि सूर्यापासून त्या ग्रहाचं सरासरी अंतर याचं गुणोत्तर आहे. p² इज इक्वल टू डिस्टन्सचा क्यूब इन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, p² इज इक्वल टू a क्यूब, a इज ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. असे ते 3 नियम आहेत. म्हणजे केपलरनी सूर्यकेंद्रित विश्वाला एक भरभक्कम काय पाया दिला आणि सूर्यकेंद्रित विश्वाची संकल्पना त्यानंतर एकदम ठामपणे ऍक्सेप्ट केली गेली. त्याच्यानंतर पुन्हा कोणाचं असं धारिष्ट झालं नाही की विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वीच आहे म्हणून. नेक्स्ट पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया की डिस्टन्स स्केल, म्हणजे आता मी उल्लेख केला ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट नावाचा. तर आपण सूर्यमालेचा जेव्हा विचार करतो आणि हे तुम्ही आता सूर्यमालेचा अभ्यास करताना अर्थातच हे सगळं झालेलं कव्हर, की सूर्यापासून पृथ्वीचं जे सरासरी अंतर आहे त्याला ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणतात आणि सूर्यमालेमधली जी सगळी अंतर आहेत ही आपण या खगोलीय एकक म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट त्याच्यामध्ये मोजतो. किलोमीटर हे सुद्धा प्रमाण तसं आपल्याला खूपच लहान आहे, त्यामुळे सूर्यमालेच्या ग्रहांच्या अंतराचा विचार करताना आपण AU ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट वापरतो. गुरु 10 AU वर आहे, शनी गुरु 5 AU वर आहे, शनी 10 AU वर, असं ढोबळ मानाने आपण अशी अंतर सांगू शकतो. पण ही अंतर म्हणजे आता हे जे किलोमीटर आहे किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे, ही अंतर सुद्धा आपण सूर्यमालेच्या पलीकडच्या विश्वाचा विचार करताना खूपच तोकडी पडतात. म्हणून याची आपण थोडक्यात एक उजळणी करूया पटकन, अगदीच थोडक्यामध्ये.
तर ताऱ्यांची अंतर मोजण्यासाठी एक पॅरालॅक्स नावाची एक मेथड वापरली गेली, पराशय पद्धत. ते ताऱ्यांच्या ह्याच्यामध्ये गेले, त्यामुळे ह्याच्या मी फार खोलात शिरणार नाहीये. एक ह्या पराशय ही अतिशय अचूक अंतर मोजण्याची एक पद्धत आहे. द मोस्ट ॲक्युरेट मेथड ऑफ मेजरिंग डिस्टन्सेस ही आहे. त्याच्यानंतरच्या सगळ्या मेथड्स त्याच्यामध्ये एरर बार म्हणजे जरा वाढत जातो, तेवढ्या अचूक नाहीयेत, कारण त्या ढोबळ म्हणजे अंदाजे अशा पद्धती आहेत, अप्रॉक्सिमेशन असलेल्या. तर पॅरालॅक्स मेथडमध्ये वन जे युनिट आहे डिस्टन्सचं, ते 3.26 लाईट त्याला पार्सेक असं म्हणतात. युनिटला 1 पार्सेक युनिट इज 3.26 लाईट इयर्स. ओके, सो आपण आता सूर्यमालेच्या पलीकडच्या विश्वाचा विचार करतोय, तर सूर्यमालेच्या पलीकडे आपल्याला असणारा सर्वात जवळचा तारा कोणता, तर त्याचं नाव आहे प्रॉक्झिमा सेंटॉरी किंवा अल्फा सेंटॉरी. हा अल्फा सेंटॉरी 1 पार्सेक पेक्षाही पलीकडच्या अंतरावर आहे. तर त्याचं अंतर आपल्यापासून 4.2 लाईट इयर्स एवढं आहे. 4.2 लाईट इयर्स सगळ्यात जवळचा तारा. मग हे बाकीचे तारे अतिशय दूर आहेत, मग 300 प्रकाश वर्ष आहे, 1000 प्रकाश वर्ष आहे, 3000 प्रकाश वर्ष अशी लांबचे. पण मग पार्सेक ह्या मेथडनी अंतर मोजण्यासाठी आपण मॅक्झिमम किती दूरवरचे, साधारणपणे 300 ते अगदी मॅक्झिमम 600 प्रकाश वर्ष अंतरावर असलेले तारेच आपण मोजू शकतो. त्याच्या पलीकडे एखादा तारा असेल तर पराशय मेथड आपल्याला वापरता येत नाही. मग त्याकरता आपल्याला इतर वेगवेगळ्या म्हणजे ताऱ्याची तेजस्विता किंवा मग तो HR डायग्राम म्हणून एक आहे, त्याच्यावरून अशी वेगवेगळी आपल्याला हे घ्यावे लागतात, अंदाजाने आपले वेगवेगळे युनिट्स घ्यावे लागतात आणि मग आपल्याला ती ताऱ्यांची अंतर मोजता येतात. पण मग ताऱ्यांच्या पलीकडे जे गॅलेक्सीज आहेत, दीर्घिका आहेत, त्यांची अंतर कशी मोजायची, तर त्याच्यासाठी मग आपल्याला सिफिड व्हेरिएबल नावाचे एक तारे आहेत, त्यांचा वापर करावा लागतो. सिफिड व्हेरिएबल्स म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे व्हेरिएबल म्हणजे रूपविकारी तारे आहेत. हे आपल्या ताऱ्यांच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे, रूपविकारी तारे. तर सिफिड व्हेरिएबल्स आहे, त्यांची रूपविकारिता म्हणजे त्यांची तेजस्विता कमी होण्याचा जो कालावधी आहे, तो कालावधी आणि त्यांच्या तेजस्वितेचा मॅक्झिमम आणि मिनिमम ह्याचा एक संबंध आहे. पिरियड ल्युमिनोसिटी रेशिओ असं त्याला म्हणतात. त्याच्यावरून आपल्याला दीर्घिकांची अंतर काढता येतात. किंबहुना एडविन हबल या शास्त्रज्ञांनी सिफिड व्हेरिएबलचा वापर करून अँड्रोमेडा गॅलेक्सी किंवा इतर गॅलेक्सीची अंतर मोजली होती. त्याच्यानंतर RR लायरी नावाचे एक विशिष्ट प्रकारचे व्हेरिएबल स्टार्स आहेत, त्यांचा पण वापर अंतर मोजण्यासाठी केला जातो, गॅलेक्सीचे अंतर मोजण्यासाठी. त्याही पेक्षा दूर अंतर ज्याच्यामध्ये आपल्याला सिफिड व्हेरिएबल्स किंवा RR लायरी तारे दिसूच शकणार नाही, इतके दूरवर असलेले जे गॅलेक्सी आहेत, त्याच्यामध्ये ग्लोब्युलर क्लस्टर्सचा आपण अंदाज घ्यायचा. ग्लोब्युलर क्लस्टर्सच्या त्याच्या तेजस्वितेवरनं साधारणपणे अंदाज येऊ शकतो. त्याच्याही पलीकडे असलेल्या अत्यंत दूर असलेल्या गॅलेक्सींचं अंतर मोजण्यासाठी आपल्याला सुपरनोवा टाईप 1A ह्या सुपरनोवाचा वापर करावा लागतो. ओके, तर सुपरनोवा ही सगळ्यात तेजस्वी वस्तू असते काही काळाकरता विश्वामधली, तर त्याच्या तेजस्वितेवरनं देखील गॅलेक्सीची अंतर मोजली जाऊ शकतात. आता अर्थात हे आता डिटेलमध्ये सगळं बघण्याचा आपल्या त्या स्कोप नाही, आपण अगदी थोडक्यामध्ये विश्वाची ओळख करून घेणार आहोत. नेक्स्ट, आता आपण आपल्या दीर्घिकेमध्ये येऊया. म्हणजे ही जेव्हा आपण बघा, आपण जेव्हा आपल्या दीर्घिकेचा विचार करतो मिल्की वे गॅलेक्सी, तर आपल्या मिल्की वे गॅलेक्सीचा सगळ्यात प्रमुख घटक कोण आहे, तर तारे. म्हणजे गॅलेक्सी ही ताऱ्यांपासून बनलेली. पण आपण फक्त गॅलेक्सीचा एका गॅलेक्सीचा विचार नाही करणार आहोत, तर आपण सगळ्या विश्वाचा विचार करतो. तर सगळ्या विश्वाचा विचार करताना विश्वातला सगळ्यात महत्वाचा घटक कोणता, मूलभूत घटक कोणता, तर आपल्याला गॅलेक्सी असं म्हणावं लागेल. दीर्घिका ही मूलभूत घटक आहे, काइंड ऑफ बिल्डिंग ब्लॉक, बेसिक बिल्डिंग ब्लॉक. तर आपण मिल्की वे गॅलेक्सी ही एक एक्झाम्पल म्हणून बघूया. सर्वसाधारणपणे गॅलेक्सी सगळ्या अशा प्रकारच्या असतात. तर ही आपलं घर आहे विश्वामधलं मिल्की वे गॅलेक्सी. त्याच्यामध्ये त्याचा जो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचं जे अंतर आहे हे 1,00,000 प्रकाश वर्ष. म्हणजे आपण प्रकाशाच्या वेगाने आपल्या गॅलेक्सीच्या एका टोकापासून निघालो तर त्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोचायला आपल्याला 1,00,000 वर्ष लागतील. प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत असून सुद्धा, म्हणजे एका सेकंदाला 3,00,000 किलोमीटर या वेगाने. म्हणजे आपली गॅलेक्सी किती मोठी आहे कल्पना करा. म्हणजे आपण जेव्हा आपल्या गॅलेक्सीचा विचार करतो तेव्हाच अगदी दडपून झालं होतं, अरे बापरे केवढी मोठी महाकाय गॅलेक्सी आहे. ओके, तर 1,00,000 प्रकाश वर्ष व्यास असलेली आपली गॅलेक्सी आहे. द डायमीटर ऑफ द गॅलेक्सी इज 1,100,000 लाईट इयर्स. आपल्या गॅलेक्सीमध्ये सर्वसाधारणपणे 200 अब्ज तारे आहेत. आता खरं 200 अब्ज तारे आपल्याला कोणी मोजले नाही, स्टॅटिस्टिकली आपण 200 अब्ज तारे, पण
कॉस्मॉलॉजिस्ट त्याचा वेगळ्या प्रकारे उल्लेख करतात. ते म्हणतात द मास ऑफ अवर गॅलेक्सी इज 200 बिलियन टाइम्स मास ऑफ द सन. जे 200 बिलियन सूर्याच्या एवढं वस्तुमान आपल्या गॅलेक्सीचं आहे. ओके, तर कमीत कमी 200 अब्ज तारे आपल्या गॅलेक्सी मध्ये आहेत असं आपण ढोबळमानाने सांगू शकतो. 200 अब्ज आपल्या सूर्यासारखे. ओके, त्याच्यापासून कशी महाकाय मोठी दीर्घिका बनलेली आहे. चित्रामध्ये दिसते त्याप्रमाणे ही अर्थात सर्पिलाकृती दीर्घिका आहे, पण परफेक्ट सर्पिलाकृती नाही आहे ही. ह्याला बार्ड स्पायरल म्हणतात. बार्ड स्पायरल मध्ये एक छोटासा लांबुळका बार दिसतो बघा सेंटरला, आणि त्या बारच्या टोकापासून आर्म्स निघालेले आहेत, म्हणून ह्याला बार्ड स्पायरल असं म्हणतात. बार्ड स्पायरल. ओके, त्याच्यापासून अनेक असे स्पायरल आर्म्स निघालेत. त्यातला पर्सियस आर्म दिसतोय आणि सॅजिटेरियस आर्म दिसतोय. या दोघांच्या मध्ये एक छोटासा आर्म आहे बघा, त्याला ओरायन आर्म असं म्हणतात. ओरायन आर्म किंवा त्याला कधी ओरायन ब्रिज असं म्हणतात. त्या ओरायन आर्म मध्ये आपली सूर्यमाला आहे. ओके, ह्या 200 अब्ज ताऱ्यांमधला एक अत्यंत ऑर्डिनरी छोटासा असा एक तारा, अगदी सर्वसामान्य असा तारा आहे. तुम्ही ह्या गॅलेक्सीच्या चित्राकडे बघितलंय, 200 अब्ज ताऱ्यांकडे तुम्ही बघत आहात. त्यातला सूर्य म्हणजे एक बिंदू पण नाही इतका छोटा आहे, अगदी नगण्य सर्वसामान्य असा तारा आहे. आता हे जे वरचं चित्र दिसतंय स्लाइड मधलं, ते सर्पिलाकृती दीर्घिकेचं. हे आपण टॉप व्ह्यू असं म्हणूया त्याला. आणि दुसरा साइड व्ह्यू जो आहे तो खालच्या बाजूला दिसतोय बघा, साइड व्ह्यू. त्याला एज ऑन व्ह्यू असं म्हणतात, एज ऑन. ओके, तर तो एज ऑन व्ह्यू किंवा साइड व्ह्यू जो दिसतोय त्याच्यामध्ये तबकडी सारखी गॅलेक्सी दिसते. मध्ये फुगीर आहे केंद्राशी आणि मग ती अशी चपटी बाजूला अशी एज होत गेलेली आहे. ओके, अशी तबकडी सारखी दिसते. काही काही गॅलेक्सी आपल्याला आपण पृथ्वीवरून बघताना अशा तबकडी सारख्या दिसतात, काही काही अशा सर्पिलाकृती दिसतात, काही अंडाकृती अशा पण दिसतात. अशा असंख्य आहेत. आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून जवळजवळ 30,000 प्रकाश वर्ष लांब आहे. 30,000. आणि ही सगळीच्या सगळी आकाशगंगा आपली मिल्की वे ही एका विशिष्ट दिशेने फिरते. त्याचा डायरेक्शनचा एरो दाखवला बघा, रोटेशनचा. ही अशी फिरते, आणि या फिरण्याचा वेग एका सेकंदाला 250 किलोमीटर आहे. म्हणजे हे वाक्य बोलेपर्यंत 10 सेकंद झाली. या 10 सेकंदामध्ये आपण विश्वामध्ये आपल्या सूर्यमाले सकट, पृथ्वीनी, सूर्याने, अख्ख्या सूर्यमालेनी 2500 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. अफाट वेग आहे आपल्याला, अफाट. हे आपली पृथ्वी सुद्धा, केवळ पृथ्वी सूर्याभोवतीच्या कक्षेमध्ये फिरताना एका सेकंदाला 30 किलोमीटर या वेगाने फिरते. एका सेकंदाला 30 किलोमीटर या वेगाने पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि अख्खी सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्राभोवती 250 किलोमीटर पर सेकंड या वेगाने जाते. म्हणजे आपला एकूण वेग आकाशगंगेमध्ये केंद्राभोवती फिरण्याचा 280, जवळजवळ 300 किलोमीटर पर सेकंड आहे, कंटिन्युअसली, नॉन स्टॉप. त्यामुळे आज आपण जिकडे आहोत तिथे उद्या नसणार आहोत किंवा पुढच्या सेकंदाला नसणार आहोत. आपण विश्वामध्ये कुठेतरी एका विशिष्ट दिशेने चाललो आहोत. म्हणजे अख्खी गॅलेक्सी सुद्धा एका विशिष्ट दिशेने चाललेली, त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. हे संपूर्ण एक चक्र कक्षेमध्ये भ्रमंती पूर्ण करायला आपल्या सूर्याला 230 मिलियन म्हणजे 23 कोटी वर्ष लागतात. 23 कोटी वर्ष आकाशगंगेच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला. नेक्स्ट, तर ही अशी आपली आकाशगंगा आहे. आणि आपल्या आकाशगंगेसारख्या अनेक आकाशगंगा आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसू शकतात. नेक्स्ट, तर एक महत्वाचा मुद्दा असा होता ना 1920च्या दशकामध्ये झाला. कारण बघा 1920 पर्यंत आपलं युनिव्हर्स काय आहे ह्याची कल्पनाच नव्हती. 100 वर्ष, जेमतेम 100 वर्षापूर्वी आपल्याला युनिव्हर्स म्हणजे काय कल्पना नव्हती. आणि गेल्या 100 वर्षामध्ये आपण एवढी प्रचंड प्रगती केलेली आहे ओव्हरऑल विज्ञानामध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये आणि खगोलशास्त्रामध्ये. आता आपल्याला विश्व नेमकं किती पसरलेलं आहे, त्याचा विश्वाचा जन्म नेमका केव्हा झाला हे आपल्याला अगदी अचूकरित्या माहिती आहे. अर्थात जन्म नेमका कसा झाला हे नीट माहिती नसलं तरी पण वय आपल्याला नक्की माहिती. विश्वाचं वय 13.8 अब्ज वर्षांपूर्वी झालं, इतकं असं आपण अचूक सांगू शकतो. आकडा बघा कसा, 13.8 अब्ज. पण 100 वर्षापूर्वी 1920-22 मध्ये आपल्याला कल्पनाच नव्हती विश्व काय. दुर्बिणीचा शोध लागून जवळजवळ 350-400 वर्ष झाली होती, तरी सुद्धा ताऱ्यांची अंतर मोजली, पण दीर्घिकांची अंतर मोजण्याची टेक्नॉलॉजी अजूनपर्यंत प्रगत झाली नव्हती. दीर्घिकांची अंतरं एडविन हबलनी 1920-22 त्याच दशकामध्ये मोजली. त्याच्या आधी एक डिबेट झाला की मिल्की वे हेच आपलं विश्व आहे असं सगळ्यांना वाटत. म्हणजे विल्यम हर्शलनी आपल्या आकाशगंगेचा एक असा, त्याला जसं वाटलं जे निरीक्षणांच्या आणि क्लस्टर्स गॅलेक्सीजच्या अंतरावरनं त्यांनी एक नकाशा बनवला. तो म्हणाला ही आपली मिल्की वे गॅलेक्सी, म्हणजे हे आपलं युनिव्हर्स आहे. त्याच्या हर्शलच्या मिल्की वेच्या सेंटरला सूर्यमाला होती बघा. म्हणजे आपण अजूनही
पृथ्वी सुरुवातीला आपण पृथ्वी केंद्रापाशी होती तर ती सोडायला आपण रेडी नव्हतो. लोकांनी खूप विरोध केला, चर्चने विरोध केला, सर्वसामान्य लोकांनी विरोध केला, कारण आपण पृथ्वीवर राहतो ना. तर पृथ्वी सगळ्यात महत्वाची, देवानेच आपल्याला निर्माण केलं असेल तर पृथ्वी केंद्रस्थानी असायला पाहिजे. पण नाईलाजाने का होईना किंवा विज्ञान म्हणते म्हणून का होईना आपण सूर्य केंद्रित विश्वाची संकल्पना मान्य केली. पण हे जे विश्व आहे, विश्वाच्या केंद्रस्थानी सूर्य असलाच पाहिजे हे ना. मग हे अगदी विल्यम हर्शलनी सुद्धा गृहीत धरलं होतं की सन मस्ट बी ऍट द सेंटर ऑफ द युनिव्हर्स. त्यामुळे त्या काळामध्ये मिल्की वे वॉज द युनिव्हर्स अँड सन ही त्याच्या त्यांनी त्या डायग्राम मध्ये आहे, तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये दिसतील की त्या मिल्की वेच्या आकारामध्ये सूर्य माला ही केंद्रस्थानी होती. तर ही मिल्की वे हेच आपलं केंद्र आहे का ह्याच्याविषयी डिबेट झाला. तो शेपली, हार्लो शेपली आणि कर्टिस या दोन खगोलशास्त्रज्ञांमध्ये झाला. आणि मग त्याच्यामध्ये शेपली म्हणत होता की मिल्की वे हीच आपली विश्व आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही. तर कर्टिस म्हणत होता की ह्या आपल्याला जे दुर्बिणीमधनं जे धुसर ठिपके दिसतात ना, लांबुळके असे, हे म्हणजे आयलंड युनिव्हर्सेस आहेत, ज्याला आता आपण दीर्घिका गॅलेक्सी म्हणतो ना. त्या काळामध्ये त्याला गॅलेक्सी हे नाव नव्हतं, तर आयलंड युनिव्हर्सेस. तर हे आयलंड युनिव्हर्सेस आहेत. आणि शेपली सारखे लोक म्हणत होते की नाही हे छोटेसे गॅशियस क्लाउड्स आहेत, ते आपल्याच गॅलेक्सीमध्ये, अंतर माहिती नव्हती. पण लॉजिकली कर्टिस म्हणाला की हे आयलंड युनिव्हर्सेस आहेत, हे आपल्या गॅलेक्सी सारखीच दुसरी गॅलेक्सीज आहेत. इव्हन इमॅन्युअल कांट नावाचा फिलॉसॉफर आहे, तो सुद्धा म्हणत होता की हे सगळे आयलंड युनिव्हर्सेस आहेत. म्हणजे अँड्रोमेडा गॅलेक्सी ज्यावेळेस जो काही धुरकट ठिपका दिसायचा लांबुळका दुर्बिणीनी अँड्रोमेडाचा, त्याला अँड्रोमेडा क्लाउड असंच म्हणायचं, अँड्रोमेडा नेब्युला, इट वॉज अ नेब्युला. ओके. तर हे जे डिबेट झालं, हा ग्रेट डिबेट म्हणून ही खूप प्रसिद्ध आहे खगोलशास्त्रामध्ये, द ग्रेट डिबेट. अर्थात जेव्हा मग एडविन हबल आला, एडविन हबलनी जेव्हा अंतर मोजली त्यावेळेस लक्षात आलं की ही जी धुरकट ठिपके जे दिसत आहेत हे खरोखर आपल्या गॅलेक्सीच्याही पलीकडच्या विश्वामध्ये प्रचंड अंतरावर असलेल्या गॅलेक्सीज आहेत, आपल्या मिल्की वे सारख्या. म्हणजे हबलच्या शोधानंतर लिटरली एका रात्रीमध्ये ओव्हरनाईट मिल्की वे एवढं आपलं असलेलं विश्व अचानक लक्षावधी पटीने मोठं झालं, लक्षावधी. कारण एडविन हबलनी अनेक दीर्घिकांची अंतर कोट्यावधी प्रकाश वर्ष, अब्जावधी प्रकाश वर्ष अशी मोजली होती. तर आता आपण हबलकडे येऊया. हबलनी अँड्रोमेडाचं डिस्टन्स मोजलं आणि इतर अनेक वेगवेगळ्या दीर्घिकांची अंतर मोजली. तर हबलनी मोजली, त्याच्या आधी कोणी का मोजली नाही? हबलला लकीली 100 इंच व्यासाची माउंट पॅलोमरची दुर्बीण मिळाली. ओके. म्हणजे त्या दुर्बिणीवर त्याला नेमलं गेलं निरीक्षण करायला. मग 100 त्यावेळी जगातली सगळ्यात मोठी दुर्बीण माउंट पॅलोमरची. मग त्या दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांनी जेव्हा ह्या सगळ्या गॅलेक्सीज, विशेषतः अँड्रोमेडा गॅलेक्सीची निरीक्षण करायला सुरुवात केली, त्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये जो अँड्रोमेडा नेब्युला आहे त्याच्यामध्ये ग्लोब्युलर क्लस्टर्स किंवा काही क्लाउड्स हे सगळे दिसले. इव्हन त्याला त्या अँड्रोमेडा गॅलेक्सीमध्ये सेफिड व्हेरिएबल स्टार्स दिसले. त्यांची अनेक रात्र त्यांनी निरीक्षण करून त्यांचं पिरियड आणि मग त्यांची ल्युमिनॉसिटी मोजून त्यांनी त्याची अंतर मोजली. आणि त्याच्या लक्षात आलं की ही जी अँड्रोमेडा गॅलेक्सी आहे किंवा नेब्युला हा कोट्यावधी प्रकाश वर्ष लांब, कोट्यावधी. आणि मग त्यांनी अनेक दीर्घिकांची अंतर मोजली आणि मग लक्षात आलं की आपलं विश्व हे प्रचंड मोठं आहे आणि आपली मिल्की वे ही इतर सर्व गॅलेक्सी सारखी एक छोटीशी गॅलेक्सी आहे, सर्वसामान्य गॅलेक्सी. आपली गॅलेक्सी स्पेशल नाही. पुन्हा एकदा विज्ञानाने आपल्याला आपलं सूर्य केंद्रित विश्व जे होतं त्यात सूर्याला सेंटर पासून बाजूला ढकललं. ओके. मग कदाचित ठीक आहे, मग मिल्की वे तरी आपलं युनिव्हर्सच्या सेंटरला आपण असू, हा कदाचित, कारण आपण जेव्हा सगळीकडे बघतो त्यावेळेस सगळीकडे सगळ्या दिशांना गॅलेक्सी पसरलेल्या आहेत. मग आपण मिल्की वे आपल्या युनिव्हर्सच्या सेंटरला आहे का? ओके. तर शेवटी असं सिद्ध झालं की मिल्की वे सुद्धा सेंटरला नाहीये विश्वाच्या. तर विश्वाला बेसिकली केंद्रच नाही, त्याच्याशी आपण नंतर बघूया. हबलने आणखीन एक महत्वाचा शोध लावला. तो शोध असा की गॅलेक्सीज ह्या त्यांनी ज्या मोजल्या त्या जवळजवळ सगळ्या गॅलेक्सीज मध्ये त्याच्या स्पेक्ट्रममध्ये जेव्हा त्यांनी निरीक्षण केली त्यावेळेस त्यांनी त्याचा स्पेक्ट्रम घेतला. त्या स्पेक्ट्रम मध्ये ह्या सगळ्या गॅलेक्सीज या त्याची ज्या स्पेक्ट्रल लाईन्स आहेत त्या लाल रंगाकडे सरकल्या होत्या. ह्याला डॉपलरची रेड शिफ्ट असं म्हणतात, रेड शिफ्ट. ऑल द स्पेक्ट्रल लाईन्स वे आर शिफ्टेड टू द रेड एंड ऑफ द स्पेक्ट्रम विच इज कॉल्ड रेड शिफ्ट. ओके. त्याचं एक सिंपल गणित असं आहे की जर या स्पेक्ट्रल लाईन्स लाल रंगाकडे सरकल्या असतील तर तो ऑब्जेक्ट, मग तो तारा असेल किंवा गॅलेक्सी असेल, आपल्यापासून दूर चाललेली. आणि जर त्या ब्लू रंगाकडे सरकल्या असतील
तर तो ऑब्जेक्ट आपल्या जवळ येतोय. ते डॉपलर नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्या शास्त्रज्ञाने आवाजासाठी सिद्ध केलं. याचं एक नेहमी एक उदाहरण दिलं जातं की आपण प्लॅटफॉर्म उभं आहोत आणि लांबून एक ट्रेन येते जोरात, फास्ट ट्रेन, थ्रू ट्रेन चाललेली आहे. तर ती जेव्हा जशी आपल्या जवळ जवळ येते तसे त्या शिट्टीचा, त्या व्हिसलचा कर्कशपणा वाढतो जोरात, अशी जवळ येतात. लांब जाताना मग तो त्याची इंटेन्सिटी कमी 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 होऊन जाते. तर हे डॉपलरने शोधून काढलं होतं. म्हणजे जवळ येत असताना साऊंड वेव्स कॉम्प्रेस होतात आणि मग त्यामुळे त्याचा इंटेन्सिटी वाढते आणि मग लांब जाताना त्याचा साऊंडची इंटेन्सिटी कमी कमी जाते, म्हणजे त्याला आवाज आपल्याला हळूहळू. तर हेच लॉजिक वापरून आपण लाईटसाठी पण वापरलं. आणि जर लाईट आपल्यापासून लांब जात असेल तर ह्या सगळ्या लाईन्स रेड एंडकडे सरकलेल्या आहेत आणि जवळ येत असेल तर त्या ब्लू एंडकडे सरकलेल्या आहेत. हे सिद्ध झालेलं आहे. तर रेड शिफ्ट आणि ब्लू शिफ्ट, तर जवळजवळ सगळ्या गॅलेक्सी, त्यांनी जेवढ्या गॅलेक्सी बदल्या जवळजवळ सगळ्या, मेजॉरिटी ऑफ द गॅलेक्सीज रेड शिफ्ट दिसली. याचा अर्थ असा, ओव्हरनाईट म्हणजे विश्व होत्याचं नव्हतं झालं होतं बघा, की म्हणजे गॅलेक्सीची अंतर मोजणं, दॅट इटसेल्फ वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट डिस्कव्हरीज. बट अनदर मोस्ट इम्पॉर्टंट डिस्कव्हरी वॉज द डिस्कव्हरी दॅट द युनिव्हर्स इज एक्सपांडिंग. हबलनी हा जो शोध लावला होता की सगळ्या गॅलेक्सी रेडशिफ्ट कडे, म्हणजे आपल्यापासून दूर चाललेल्या आहेत, म्हणजेच आपलं विश्व प्रसरण पावत आहे. आणि हा सगळ्यात मोठा शॉक होता विज्ञान जगताला, कारण कोणी कल्पनाच केली नव्हती की आपलं विश्व प्रसरण पावत असेल. सगळ्यांनी अज्युम केलं होतं की आपलं विश्व स्टेशनरी आहे, स्टेडी आहे. ओके, म्हणजे ना आईन्स्टाईनच्या अगोदरचा जो काळ आहे त्याला न्यूटनचा काळ म्हणतात. म्हणजे फिजिक्समध्ये मोस्ट डॉमिनेटिंग सायंटिस्ट कोण होता, तर न्यूटन. नंतर आला आईन्स्टाईन. तर हे जे न्यूटनचं युनिव्हर्स आहे, न्यूटनचं युनिव्हर्स म्हणतात त्याला, न्यूटनियन मेकॅनिक्स. तर न्यूटनच्या युनिव्हर्समध्ये विश्व हे अमर्यादित आहे, इन्फायनाइट आहे. आणि विश्वामध्ये अमर्याद तारे आहेत, असंख्य तारे आहेत, इन्फायनाइट स्टार्स आहेत. आणि हे इन्फायनाइट स्टार्स इन्फिनिटी पर्यंत पसरलेले आहेत. हे न्यूटनला मांडावं लागलं, कारण न्यूटनला चॅलेंज करणारे काही प्रश्न यायला लागले, कारण ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला ना त्यांनी. तर त्यावेळेस जर ग्रॅव्हिटी हे सगळे तारे एकमेकांना, कारण युनिव्हर्सल लॉ होता ग्रॅव्हिटेशनचा, तर सगळे तारे गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांना खेचतायत. मग आपले हे सगळे तारे हजारो वर्षात जसं आहे तसंच कसं दिसतं युनिव्हर्स, हे सगळं कोलॅप्स व्हायला पाहिजे होतं लॉंग टाइम बॅक, जर विश्वामध्ये मर्यादित तारे असतील तर. मग न्यूटनला ते सांगावं लागलं की हे सगळं स्टेशनरी, जसं युनिव्हर्स असं स्टेशनरी स्टेडी स्टेटमध्ये आहे, कारण युनिव्हर्स इन्फिनिटी पर्यंत पसरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इन्फायनाइट तारे आहेत. आणि ह्या सगळ्या इन्फायनाइट ताऱ्यांचं जो ग्रॅव्हिटेशनल पूल आहे तो एकमेकांना बॅलन्स करतोय. ओके, तो इक्विलिब्रियम स्टेटला आलाय आणि म्हणून सगळे तारे जसे आहेत तसे. आणि मग ही संकल्पना इतकी खोलवर रुजली शास्त्रज्ञांमध्ये 300 वर्ष, की सगळ्यांनी गृहीत धरलं की विश्व हे अमर्यादित आहे. युनिव्हर्स इज इन्फायनाइट, हॅव्हिंग इन्फायनाइट स्टार्स, एक्झिस्टिंग फ्रॉम इन्फायनाइट टाइम. सो देर वॉज नो बिगिनिंग ऑफ द युनिव्हर्स. अगेन त्याचा प्रश्नच येत नाही. विश्व जर इन्फायनाइट असेल त्याची सुरुवात केव्हा झाली असा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. युनिव्हर्स इज एक्झिस्टिंग फॉर इन्फायनाइट पिरियड ऑफ टाइम. तर ही इन्फायनाइट युनिव्हर्सची संकल्पना इतकी खोलवर रुजली होती की ती आईन्स्टाईन सारखा अत्यंत आउट ऑफ द बॉक्स विचार करणाऱ्या शास्त्रज्ञाला सुद्धा ती टाकता आली नाही ही संकल्पना. त्याच्याविषयी एक गमतीदार छोटीशी गोष्ट आहे, खूप इंटरेस्टिंग म्हणून सांगतो, की जेव्हा आईन्स्टाईनची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आली, त्याचं एक सोल्युशन जो होतं फ्रीडमन किंवा इतर अनेक शास्त्रज्ञांनी काढलं, त्यातलं एक सोल्युशन असं होतं की विश्व प्रसरण पावत असलं पाहिजे. हे हबलच्या शोधाच्या आधीची गोष्ट आहे, 1919 ची गोष्ट असेल. तर मग आता आईन्स्टाईनला त्याचं उत्तर द्यायला पाहिजे, कारण ही थिअरी रिलेटिव्हिटीची आईन्स्टाईनची आहे. तर आईन्स्टाईनकडे जेव्हा ते पेपर्स आले तर तुम्हाला असं कसं, युनिव्हर्स तर स्टेशनरी आहे, इक्विलिब्रियम मध्ये, युनिव्हर्स कॅनॉट एक्सपांड. म्हणजे त्याला ती संकल्पना, म्हणजे त्याला त्याच्या बाकीच्या गोष्टींमध्ये ना युनिव्हर्स, आईन्स्टाईनला स्वतःच्या थिअरी बद्दल एवढा आत्मविश्वास होता. त्याच्याविषयी पण एक स्टोरी आहे, पण मी ती नंतर कधीतरी सांगेन मी तुम्हाला. तर तो म्हणाला नाही मी सांगतोय असंच आहे, इतका त्याला ठाम विश्वास होता, माझी थिअरी बरोबर आहे. पण मग ह्या गोष्टीमध्ये त्याला ती ही स्टडीनेस टाकता नाही आलं. तो म्हणाला नाही समथिंग इज रॉंग विथ माय इक्वेशन्स, म्हणून त्यांनी त्याच्या युनिव्हर्समध्ये एक कॉन्स्टंट घुसडला. ओके, आणि तो जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट घुसडून त्यांनी त्याचं सोल्युशन त्या इक्वेशनचं असं आणवलं की युनिव्हर्स इज स्टेशनरी. ओके, याला कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट असं म्हणतात. एक कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट त्यांनी घुसडला.
ओके, घुसडला मुद्दाम बाहेरून. अँड ही मेड द इक्वेशन सोल्युशन टू द इक्वेशन ऍज द स्टेशनरी युनिव्हर्स. बघा, म्हणजे फ्रीडमन हा मॅथमॅटिशियन होता, त्याचं एक सोल्युशन असं येत होतं की युनिव्हर्स मस्ट बी एक्सपांडिंग. जर आईन्स्टाईनने त्याच्यावर विश्वास ठेवला असता आणि सांगितलं असतं हा जर माझ्या थिअरीचं एक सोल्युशन असं आहे की युनिव्हर्स एक्सपांडिंग, देन युनिव्हर्स मस्ट बी एक्सपांडिंग, दॅट वुड हॅव बीन द ग्रेटेस्ट एव्हर प्रेडिक्शन ऑफ एनी थिअरी. Unfortunately, Einstein missed that prediction, and he made the universe stable. In fact, it was expanding. So it was up to the Hubble to prove practically. हे सगळं थिओरिटिकली होतं, त्यांनी प्रॅक्टिकली प्रूव्ह केलं. नो वन कॅन डिनाय की प्रॅक्टिकली दिसतंय सगळं, युनिव्हर्स इज एक्सपांडिंग. आणि मग आईन्स्टाईन खजील झाला. आईन्स्टाईन स्वतः त्या माउंट पॅलोमरला एडविन हबलला भेटायला गेला, आणि मग त्या ऑब्झर्वेटरी मधून बाहेर आल्यावर ऑब्व्हियसली सगळे पत्रकार होते, त्यांनी विचारलं काय मत, तुम्ही ते कॉन्स्टंट विषयी काय तुमचं मत आहे. तो म्हणाला दॅट वॉज द ग्रेटेस्ट ब्लंडर दॅट आय हॅव मेड इन माय लाईफ. आणि अगदी खुल्या दिलानी ऍक्सेप्ट केलं की इट वॉज ग्रेटेस्ट ब्लंडर, अँड इट वॉज अ ब्लंडर. नाहीतर आईन्स्टाईनचं सगळ्यात मोठं बाकी ते झालं असतं. आणि म्हणजे विश्व प्रसरण पावते हा खूप मोठा शोध होता त्या काळातला, आणि तो एडविन हबलने लावला. एडविन हबलने आणखीन एक त्याच्या पुढे जाऊन असं शोधून सिद्ध करून दाखवलं की विश्व जे प्रसरण पावत आहे त्याच्यामध्ये पण एक सूत्रबद्धता आहे, सुसूत्रता आहे. ओके, म्हणजे लिनियरली एक्सपांडिंग युनिव्हर्स आहे. म्हणजे त्यांनी दाखवून दिलं, कारण हा जो स्पीड आहे ना हा आपल्याला मोजता येतो. म्हणजे शिफ्ट किती झाली आहे त्याची, स्पेक्ट्रल लाईन्सची ओरिजिनल पोझिशन आणि किती शिफ्ट झालेली त्याचं हे, ह्याचा एक स्पेसिफिक रेशिओ आहे झेड. तर त्याच्यावरून आपल्याला त्याचा स्पीड काढता येतो, कुठलाही ऑब्जेक्टचा तो किती वेगाने दूर जातो. तर इंडिव्हिज्युअल गॅलेक्सी आपल्यापासून किती वेगाने दूर जाते हे आपल्याला कळू शकतं. मग त्यांनी काय केलं, सगळ्या गॅलेक्सीज प्लॉट केल्या, अंतर आणि दूर जाण्याचा वेग, याच्यावरून त्याला एक असा लिनियर ग्राफ मिळाला. आणि त्याच्यावरून त्यांनी एक लॉ ऑफ रेसेशन नावाचा एक सिद्धांत मांडला, लॉ ऑफ रेसेशन, विच सेज दॅट द फर्दर द गॅलेक्सी इज फास्टर इट इज मुव्हिंग अवे फ्रॉम अस. ओके, त्या काळामध्ये हबलच्या काळामध्ये हा जो रेसेशनचा स्पीड आहे तो स्पीड होता 50 किलोमीटर्स पर सेकंड पर मेगा पार्सेक. ओके, म्हणजे प्रत्येक मेगा पार्सेकला 50 किलोमीटर पर सेकंडनी गॅलेक्सी पुढे जाते. म्हणजे सोपं करून सांगतो की पृथ्वीपासून 1 मेगा पार्सेक अंतरावर, आता मेगा पार्सेक म्हणजे तुम्ही शोधून काढा किती येते, 1 मेगा पार्सेक अंतरावर समजा गॅलेक्सी येते, ती आपल्यापासून 50 किलोमीटर पर सेकंड या वेगाने दूर जाते. दुसरी गॅलेक्सी 2 मेगा पार्सेक वर आहे तर ती 100 किलोमीटर पर सेकंडनी जात असणार. तिसरी गॅलेक्सी 3 मेगा पार्सेक वर आहे तर 150 मेगा पार्सेक 150 किलोमीटर पर सेकंड, असं करत करत तो स्पीड वाढत जातो. जेवढी गॅलेक्सी दूर तेवढी ती जास्त वेगाने प्रसरण पावते, हे एडविन हबलने शोधून काढलं. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ लॉ ऑफ रेसेशन. ग्रेटेस्ट डिस्कवरी. No wonder we have given one of the best ever telescopes that we have ever built as Hubble Space Telescope. ओके, त्याचं अगदी सार्थ नाव आहे त्याचं देण्यामध्ये, हबल स्पेस टेलिस्कोप. नेक्स्ट, आता हबलच्या पूर्वीचं जे विश्व होतं त्याच्याविषयी मी ऑलरेडी बोललेलो आहे, न्यूटनचं इन्फायनाइट युनिव्हर्स. त्याच्याविषयी आता आपण जास्त डिस्कस नको करूया. त्या काळामध्ये युनिव्हर्स हे इन्फायनाइट आहे असं गृहीत धरलेलं सगळ्यांनी. पण त्याला चॅलेंज एका वेगळ्या प्रकारे झाला, ते पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसत. तर हेनरिच ओल्बर नावाचा एक खगोलशास्त्रज्ञ होता, हेनरिच ओल्बर. या ओल्बरनी काय म्हटलं, एकदम लॉजिकल क्वेश्चन होता त्याचा. म्हटलं तर इतका हास्यास्पद प्रश्न आहे ना की बऱ्याच वेळेला असं समजा कोणी विचारलं आमच्या आकाशदर्शनच्या कार्यक्रमामध्ये, हे आकाश काळं का दिसतं, तर सगळेजण हसतात. आकाश काळं का दिसतं, काय हा काय प्रश्न विचारण्यासारखा. आकाश काळं दिसतं कारण सूर्य नाही आकाशामध्ये, है ना. जेव्हा दिवसा आपल्याला आकाश प्रकाशमान दिसतं कारण सूर्याचा विखुरलेला प्रकाश आहे, है ना. तर मग रात्री आकाश काळा दिसणारच कारण सूर्य नाही आहे ना आकाशात, मग तारे दिसत आहेत. ओके, तर ओल्बर्सचा प्रश्न खूप डीप फिलॉसॉफिकल होता. तर त्यांनी काय म्हटलं, अगदी थोडक्यात सांगतो पुन्हा, त्याच्यामध्ये पण मॅथमॅटिक्स आहे. तो ओल्बर काय म्हणाला की व्हाय द स्काय इज डार्क ऍट नाईट, बिकॉज इफ वी कन्सिडर द युनिव्हर्स ऍज अन इन्फायनाइट युनिव्हर्स. म्हणजे न्यूटनचं बघा, त्या काळातलं न्यूटनचं युनिव्हर्स आहे, अजून आईन्स्टाईन आणि हबल यायचे. ओके, तेव्हा ओल्बरने प्रश्न विचारला की आकाश काळं का आहे. कारण जर न्यूटन म्हणतोय किंवा न्यूटनचं जे विश्व आहे की ते युनिव्हर्स इज इन्फायनाइट, हॅव्हिंग इन्फायनाइट स्टार्स एक्झिस्टिंग फ्रॉम इन्फायनाइट टाइम,
त्यामुळे आपण आकाशामध्ये कुठेही नजर टाकली, रात्रीचं आकाश असेल केव्हाही, कुठेही नजर टाकली तर तारा असायला पाहिजे. इन्फानाइट अंतरावर आहे, तर त्या इन्फानाइट अंतरावर असलेल्या ताऱ्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण इन्फानाइट टाइम पण झालेला आहे. ओके, सो दॅट लाईट हॅज इन्फानाइट टाइम टू ट्रॅव्हल टिल अस अँड देर आर इन्फानाइट स्टार्स. हे जर आपण सिंपल एक साधं कॅल्क्युलेट करून बघितलं की नाही व्हॉल्यूमचं, तर एवढे असंख्य तारे होतात की प्रत्येक बिंदू आकाशातला तिकडे कुठे ना कुठेतरी तारा असला पाहिजे, वेगवेगळ्या अंतरावर पण तारे असले पाहिजे. आणि ह्याचा परिणाम म्हणून रात्रीचं आकाश इतकं लख उजेडासारखं, म्हणजे दिवसा असतं तसं दिसायला पाहिजे. अख्खच्या अख्खं आकाश ताऱ्यांच्या प्रकाशाने उजळून निघालं पाहिजे. आलं लक्षात? सिंपल लॉजिक बघा. जर विश्वामध्ये इन्फानेट तारे आहेत, इन्फानेट अंतरापर्यंत पसरलेले आहेत, आणि त्याला इन्फानेट काळ आहे त्या सगळ्यात दूर दूर असलेल्या ताऱ्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला, तर हे सगळं आकाश उजळून निघालं पाहिजे कायमचं, सतत. जे रात्रीचं आकाश आपल्याला काळं दिसताच कामा नये. ओलवरचा प्रश्न होता, जर असं विश्व आहे तर मग रात्री आकाश काळं का दिसतं? खूप मोठा प्रश्न आहे हा, ह्याला कुणी उत्तर देऊ शकलं नाही. आणि म्हणून त्याला पॅराडॉक्स असं म्हटलं. हे कोड आहे, पझल आहे. विश्व तर इन्फायनेट आहे, पण मग आकाश तर काळा दिसतंय, असं कसं? नोबडी कुड आन्सर दॅट. ओके, अर्थात ह्याला म्हणतात ओलबर्स पॅराडॉक्स. हा, पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की Olber was not the first person to ask this question. There were many other people who from time to time asked these questions. This question, why the sky is dark? Okay, ह्याला ओलबरचं नाव मिळालं कारण ओलबरने हा प्रश्न पॉप्युलराइज केला. ओके, सो इट इज ओलबर्स पॅराडॉक्स, बट ही वॉज नॉट द फर्स्ट पर्सन. ओके, एनिवे, कुणालाही खरं याचं सोल्युशन ना लॉजिकली इतकं सोपं होतं माहितीये का? कधी कधी आपण बघा असं अगदी सोपं असलेलं उत्तर आपल्याला कळतच नाही. जोपर्यंत न्यूटननी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला नव्हता ना, तोपर्यंत ग्रॅव्हिटेशन वॉज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट अँड कॉम्प्लिकेटेड. आणि न्यूटननी लावलं तर इतकं सोपं आहे. 9वी मधली मुलं तर अभ्यास करतात नाही ग्रॅव्हिटीचा, 9वी 10वी मधली मुलं. ओके, इतकं सोपं आहे. म्हणजे व्हाय नोबडी रिअलाइज दॅट? असं होतं कधी. प्रत्येक शोधाविषयी असं असतं, शोध लागेपर्यंत खूप कठीण असतं, अरे एकदम सोपं असतं. ओके, युनिव्हर्स इज बेसिकली व्हेरी सिम्पल. तर सिम्पल आन्सर वुड हॅव बीन युनिव्हर्स इज फायनाइट, इट इज नॉट इनफायनाइट. एवढं सोपं उत्तर आहे. विश्व मर्यादित आहे आणि विश्वामध्ये मर्यादित तारे आहेत. सुटला प्रश्न है ना. पण हे कुणाला देता आलं नाही. आणि मग जेव्हा हबलचा शोध लागला, युनिव्हर्स इज एक्सपांडिंग, त्याच्यानंतर हा पॅराडॉक्स रिझॉल्व्ह झाला. कारण जर विश्व प्रसरण पावतंय याचा ते मर्यादित आहे, कारण ज्या अर्थी ते आत्ता प्रसरण पावतंय एका ठराविक वेगाने, याचा अर्थ अनेक वर्षांपूर्वी, कदाचित कोट्यावधी अब्जावधी वर्षांपूर्वी विश्व एकत्र असलं पाहिजे ना. लॉजिक आहे ना. आत्ता एक्सपांड आहे केव्हा तरी ते एकत्रित होतं. ते एकत्रित होतं म्हणजे आता ते प्रसरण पावत असेल, त्याला मर्यादित आकार आहे. सो युनिव्हर्स सडनली बिकेम फायनाइट. ओके, हबलच्या शोधामुळे. आणि ह्या ओलबरचा पॅराडॉक्स त्यामुळे एकदम निघून गेला. दुसरा एक त्याचं रिझोल्युशन असं आहे की इव्हन दो, म्हणजे आता आपलं विश्व जरी मर्यादित असलं तरी इतक्या गॅलेक्सीज आहेत, इतके तारे आहेत, तर खरं म्हणजे आकाश उजळून निघायला पाहिजे तरी सुद्धा. ओके, पण आपल्याला दिसत नाही, कारण एकतर लाईटची इंटेन्सिटी कमी होत जाते अंतरानुसार, वर्गानी स्क्वेअरनी. दुसरं असं की हे सगळ्या दूर दूर जाणाऱ्या गॅलेक्सींची रेड शिफ्ट आहे, आणि ते रेड शिफ्ट झाल्यामुळे त्यांचा कलर रेडनेस कडे सरकल्यामुळे तो आपल्याला दिसू शकणार नाही, म्हणजे आकाशात आपल्याला दिसू, म्हणून आकाश काळा आहे. ओके, सो देर वॉज अ सिम्पल रिझोल्युशन फॉर दिस ओलवर्स पॅराडॉक्स. एव्हरीबडी मिस्ड इट अँड नाव दिस इज नो मोर अ पॅराडॉक्स नाव, ऑब्व्हियसली. ओके, नेक्स्ट. आता हबलने तर शोध लावला की विश्व प्रसरण पावतंय, तर ऑब्व्हियसली आता थिअरीज यायला पाहिजेत की याचा अर्थ विश्वाचा कधीतरी जन्म झालाय. ओके, आणि पहिली थिअरी आली 1933 मध्ये, म्हणजे जेमतेम 6 वर्षात. ओके, 1927 मध्ये एडविन हबलने शोध लावला आणि 1933 ला पहिली थिअरी आली, जॉर्जेस लॅमेट्रे. तर लॅमेट्रे हा एक बेल्जियन प्रिस्ट होता. प्रिस्ट आहे चर्चचा, पण मॅथमॅटिशियन अँड प्रिस्ट. त्याला खूप गणिताची आणि खगोलशास्त्राची आवड होती. तर त्यांनी एक सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांताचं नाव होतं प्रायमिवल ॲटम थिअरी. प्रायमिवल ॲटम. त्याने सांगितलं की विश्वाच्या सुरुवातीला एक ॲटमच्या साईजचं एक विश्व होतं, आणि काही कारणामुळे ते विश्व प्रसरण पावू लागलं, आणि मग ते आता आपल्याला सद्यस्थितीत प्रसरण पावताना दिसतंय. ओके, अशी एक थिअरी मांडली, प्रायमिवल ॲटम थिअरी.
आता ह्या थिअरीला, लेमिट्रेच्या थिअरीला कोणीही भाव दिला नाही. म्हणजे त्याचा जो पेपर होता हा पेपर अडगळीत पडल्यासारखा झाला. इट डिड नॉट बिकम फेमस, मे बी बिकॉज ही वॉज नॉट वेल नोन सायंटिस्ट ऑर कॉस्मॉलॉजिस्ट म्हणून असेल कदाचित. पण ही थिअरी होती 1933 मध्ये मांडलेली, प्रायमिवल ऍटम थिअरी. ह्या थिअरीमध्ये त्यांनी, लॅमेट्रेने खूप डीप त्याचा विचार केला नव्हता, किंवा म्हणजे विश्व जर बघा, म्हणजे विश्व प्रसरण पावतंय तर साधा भौतिकशास्त्राचा नियम आहे की प्रसरण पावणारी हवा ही थंड होते आणि आपण कॉम्प्रेस केली हवा, एअर किंवा काही गॅस, तर तो गरम होतो. ओके, तर जर विश्व प्रसरण पावत आहे तसं ते सुरुवातीला जे काही विश्वाचं तापमान असेल त्याच्याप्रमाणे थंड थंड होत गेलं. म्हणजे सुरुवातीला तापमान खूप जास्त असायला पाहिजे, पण त्याच्याविषयी त्याच्या थिअरीमध्ये काहीही उल्लेख नव्हता. ओके, सो नंतर आला गॅमाव. नेक्स्ट, जॉर्ज गॅमावनी फायरबॉल थिअरी नावाची एक थिअरी मांडली. आता इंडिपेंडंट ऑफ लॅमेट्रेस थिअरी, म्हणजे आपल्याला त्याला लॅमेट्रेची थिअरी विषयी काही कल्पना होती का माहित नाही, त्याने कुठे उल्लेख केलेला नाही, त्याला क्रेडिट दिलेलं नाही लॅमेट्रेला. त्यांनी स्वतः मोस्टली इंडिपेंडेंटली थिअरी मांडली. जॉर्ज गॅमाव खूप प्रसिद्ध शास्त्रज्ञ होता तेव्हाचा, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायन्स पॉप्युलरायझर ऑफ दॅट टाइम, अँड फिजिसिस्ट अँड कॉस्मॉलॉजिस्ट. तर त्यांनी काय केलं की त्यांनी जी फायरबॉल थिअरी मांडली त्याच्यामध्ये टेम्परेचरचा फॅक्टर आणला. त्यामुळे ही जास्त सायंटिफिक थिअरी होती आणि गॅमाव वॉज ऑलरेडी व्हेरी पॉप्युलर अँड फेमस, सो त्यामुळे एव्हरीबडी स्टार्टेड डिस्कसिंग अबाउट दिस थिअरी, फायरबॉल थिअरी. ओके, तो अकॉर्डिंग टू गॅमाव, there was universe extremely small in size back in time, and it was very hot like a fireball, and then it started expanding. Okay, and as it started expanding, the temperature dropped down, and he calculated the temperature. Okay, this was more modern, more scientific, because there was this theory has a predictive power. He predicted, according to his theory, that the temperature of the universe must be around 15 Kelvin. इतकं त्यांनी प्रेडिक्शन केला की जा तुम्ही जाऊन मोजा स्पेसमध्ये, विश्वाचं टेम्परेचर आता 15 केल्विन असायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली त्या काळामध्ये बलून्स किंवा स्पेस टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली नव्हती, त्यामुळे विश्वाचं टेम्परेचर मोजणार कसं? ओके, दुसरी कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती स्पेसचं टेम्परेचर मोजायची किंवा स्पेसमधलं रेडिएशन कॅप्चर करायचे. त्यामुळे त्याचे प्रेडिक्शन ते प्रेडिक्शनच राहील. ओके, पण मग शास्त्रज्ञ अनेक त्याच्यावर डिस्कशन्स व्हायला लागली, अनेक रिसर्च पेपर पब्लिश व्हायला लागले. ओके, तो सो विश्वाच्या निर्मितीचा पहिला वैज्ञानिक सिद्धांत लॅमेट्रेचा, दुसरा गॅमावचा आहे, ज्याला फायरबॉल थिअरी असं म्हणतात. नेक्स्ट, तर फायरबॉल थिअरी विषयी डिस्कशन सुरू झालं सगळीकडे, आणि त्या डिस्कशन मध्ये अर्थात त्यात खूप प्रश्न होते फायरबॉल थिअरीज. एक तर मुळात विश्व जन्माला कसं आलं, म्हणजे अचानक तिकडे एक ॲटम तयार झाला, हे प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजेत ना. जेव्हा तुम्ही म्हणता एक प्रायमिवल ॲटम होता किंवा फायरबॉल होता, हा फायरबॉल आला कुठून आणि त्याचं टेम्परेचर एवढं का आलं, आणि मग विश्वामध्ये एवढं मॅटर आहे, आता एवढ्या गॅलेक्सीज, थाउजंड्स ऑफ गॅलेक्सीज, त्या आल्या कुठून, या सगळ्यांची उत्तरं द्यायला पाहिजेत ना तुम्हाला. तर ती उत्तरं मिळत नव्हती. म्हणजे अगेन पुन्हा त्याच्यावर एवढं अजून विचार मंथन चालू झालं नव्हतं, आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटत होतं की ही थिअरी बरोबर नाही. Okay, fireball theory is not the correct theory because scientifically it is not a beautiful theory, because there are so many questions. You answer one, then 100 questions pop up. एका प्रश्नाचं उत्तर द्यायला गेलो की अनेक प्रश्न तयार होतात. याचा अर्थ ही एस्थेटिकली ब्युटिफुल थिअरी नाही आहे. सायन्समध्ये पण ब्युटी असते. ओके, लॉज आर ब्युटिफुल. तर मग ह्याला काउंटर म्हणून जी एक थिअरी आली नंतरच्या काळामध्ये, ती फ्रेड हॉयल, थॉमस गोल्ड या लोकांनी मांडली. ओके, नारळीकर तेव्हा नव्हते सुरुवातीला. तर ह्यांनी जी थिअरी मांडली त्या थिअरीला स्टेडी स्टेट थिअरी म्हणते. ओके, सो अजूनही विश्वाच्या निर्मितीचे दोन मुख्य सिद्धांत आहेत. एक आहे सो कॉल्ड बिग बँग थिअरी आणि दुसरी आहे स्टेडी स्टेट थिअरी. ओके, अर्थात स्टेडी स्टेट थिअरीला सध्या कोणीच विचारत नाही असं झालेलं आहे, नारळीकर आणि काही मोजके शास्त्रज्ञ सोडले तर. कारण नारळीकरांनी काय केलं, नारळीकर पीएचडी करण्यासाठी फ्रेड हॉलच्या हाताखाली काम करायला गेले, आणि ऑब्व्हियसली त्यांना ती अपील झाली ती थिअरी, त्याच्यावर त्यांनी खूप संशोधन केलंय. नारळीकरांचं प्रचंड योगदान आहे स्टेडी स्टेट थिअरीमध्ये. आणि विज्ञानामध्ये असं असतं ना की तुम्ही जेव्हा काउंटर करता वेगवेगळ्या थिअरीला किंवा एखादी नवी थिअरी प्रपोज करता, त्याचं प्रेडिक्शन हे सगळं, ते ह्या सगळ्या विचार मंथनामधून खूप नवीन नवीन शोध लागू शकतात. ओके, त्यामुळे एक म्हणणं असलं की सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही त्याला काउंटर करा, प्रश्न विचारा, चुकीचे हे सिद्ध करायचा प्रयत्न करा, त्याच्यातनं नवीन नवीन शोध लागत असतात. तर स्टेडी स्टेट थिअरी
बेसिकली काय सांगते की पुन्हा ती बॅक टू दॅट, बिकॉज this fireball theory is not giving answers to all the questions that we are asking. So universe must be infinite in size, just like Newton said, existing for infinite period of time. But then what about expansion? तर त्याचं उत्तर त्यांच्यावर असं होतं की एक्सपान्शन इज अ लोकल फिनॉमिना. ओके, युनिव्हर्स खूप मोठं आहे आणि लोकली ते एक्सपांड होतं. ओके, म्हणजे लोकली आपल्याला एक्सपांड होतं असं वाटतंय. मग ह्या गॅलेक्सीज आपल्यापासून दूर 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 जात आहेत आणि ते आत्ता आपल्याला लोकली दिसत. पण ओव्हरऑल व्हॉट वी सी इज अ स्मॉल पार्ट ऑफ द युनिव्हर्स. बेसिकली युनिव्हर्स इज इन्फायनाइट इन साइज, एक्झिस्टिंग फॉर इन्फायनाइट पिरियड ऑफ टाइम. आता ही थिअरी खूप अपिलिंग होती, कारण तुम्हाला फायरबॉल थिअरीचं ओरिजिन कसं झालं, त्याच्या आधी काय होतं, मग नंतर काय झालं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागत. हा, पण याचा अर्थ स्टेडी स्टेट थिअरी परफेक्ट होती असं नाही. त्याच्यामध्ये पण खूप प्रश्न होते. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की जर गॅलेक्सी आपल्यापासून दूर दूर जात आहेत इन्फायनाइट काळापासून, राईट, अनंत काळापासून आपल्याला गॅलेक्सी दूर दूर जात आहेत, तर मग आपल्या आजूबाजूचं विश्व केव्हाच रिकामं दिसायला पाहिजे ना. सगळ्याच गॅलेक्सी आपल्या नजरेच्या टप्प्यातून पलीकडे गेल्या असल्या पाहिजे केव्हाच, लॉंग टाइम बॅक, आणि आपण एकटे असायला पाहिजे होतो आपल्या विश्वामध्ये, आपली गॅलेक्सी. तसं का नाहीये? ओके, तर ह्या ज्या स्टेडी स्टेट थिअरी जशी विकसित होत गेली, मग नारळीकर आले, नारळीकरांनी त्याच्यात योगदान द्यायला सुरुवात केलं, मग क्वासी स्टेडी स्टेट थिअरी आली. तर ह्या सगळ्या थिअरीमध्ये त्यांचं एक अत्यंत महत्वाचं योगदान असं आहे की ह्या थिअरीने असं सांगितलं की विश्वामध्ये जसं गॅलेक्सी दूर जातात त्याचं उत्तर शोधण्यासाठी की आत्ता रिकामं का दिसत नाही, जसं आहे तसंच आत्ता का दिसतंय, हजारो वर्षांपूर्वी सारखंच युनिव्हर्स आत्ता का दिसतंय, त्याचं उत्तर द्यायला त्यांनी काय सांगितलं की विश्व जसं आपल्या गॅलेक्सी दूर दूर जातात आपल्या नजरेच्या टप्प्यामधून, तसं आपल्या जवळच्या आजूबाजूच्या विश्वामध्ये सगळीकडे नवीन मॅटरची निर्मिती होते. नवीन मॅटर, न्यू मॅटर इज कंटिन्युअसली गेटिंग क्रिएटेड, अँड दॅट मॅटर then later forms into stars and then galaxies. Okay, so as galaxies are receding away from our sight or horizon, newer and newer galaxies are coming up, and then they will move away. So this is a continuous phenomenon. That is the reason why universe is looking just like as it is for millions of years. आता हे मॅटर क्रिएट होते, हे एकदम एकदम विचित्र कल्पना होती, एक्स्ट्रीमली इनोव्हेटिव्ह अँड रिव्होल्युशनरी आयडिया. ओके, त्यांनी काय केली, क्वांटम मेकॅनिक्सचा आधार घेऊन हे सिद्ध केलं. ओके, आता सिद्ध केलंय. आता ते पुन्हा आपण जर त्याच्याविषयी डिस्कस करत राहिलो तर आपण आपली चर्चा वेगळ्याच ठिकाणी भरकटत जाईल. पण हे खूप महत्वाचं आहे की मॅटर इज कंटिन्युअसली गेटिंग क्रिएटेड इन अवर युनिव्हर्स अँड विच हॅज बीन प्रूव्हन नाव, विच हॅज बीन प्रूव्हन. ओके, बट दॅट डझंट मीन स्टेडी स्टेट थिअरी इज करेक्ट. आता दुसरी गंमत, इथे आपण ही चर्चा इथे थांबवूया. ओके, आणि आपण पुन्हा स्टेडी स्टेट थिअरीच्या उद्गाता म्हणजे फ्रेड हॉलकडे. फ्रेड हॉयलना अजिबात आवडायची नाही ही फायरबॉल थिअरी. ओके, त्यांचं बीबीसीवर एक लेक्चर सिरीज होती युनिव्हर्स विषयी. त्या लेक्चर सिरीज मध्ये एका लेक्चरमध्ये त्यांनी ह्या फायरबॉल थिअरी विषयी डिस्कस करताना असं म्हटलं की दॅट फायरबॉल थिअरी, they say that the universe was created and then started expanding. So how does it start expanding? It was like a bang, big bang, and then it started expanding. असं त्यांनी अक्षरशः हेटाळणीपूर्वक त्या चर्चेची अशी त्या फायरबॉल थिअरीची चंपी केली. समहाऊ तो जो बिग बँग हा वर्ड आहे ना, हा सगळ्या ऐकणाऱ्या लोकांना अपील झाला, शास्त्रज्ञांना सुद्धा. आणि दॅट फायरबॉल थिअरी ओव्हरनाईट बिकेम बिग बँग थिअरी. ओके, ऍक्च्युली ना बिग बँग थिअरी हे चुकीचं नाव आहे. कारण द मोमेंट यू से टू समबडी, कोणी नोवायस असा आला नवीन माणूस, युनिव्हर्स वॉज क्रिएटेड इन बिग बँग, तर लगेच त्याच्या डोळ्यासमोर काय येणार आहे की देर वॉज बँग मतलब एक्सप्लोजन. ओके, देर वॉज नो एक्सप्लोजन. बिग बँग थिअरी नेव्हर सेज दॅट देर वॉज एक्सप्लोजन. Okay, that expansion is very smooth. There was no explosion. For some other reason, universe started expanding. Okay, so Big Bang theory हे wrong, चुकीचं नाव आहे. एक 7-8 वर्षापूर्वी एकदा सर्व्हे करून लोकांची मतं मागवून ह्याचं नाव बदलायचं असं चाललं होतं, पण मेजॉरिटी मोर दॅन 70% लोकांनी सांगितलं बिग बँगच पाहिजे आम्हाला. मग शेवटी ते बिग बँग नावच राहिलं, अजून बिग बँग आहे, ते आता बदलण्याची शक्यता नाही. ओके, सो नाव वी हॅव दिस बिग बँग थिअरी अँड स्टेडी स्टेट थिअरी. Okay, now almost everyone accepts Big Bang theory. Of course, there are lots of questions about Big Bang theory as well. Okay, next. आपल्याला फार, अरे 8-10 झाले, माय गॉड. अरे बापरे, खूपच उशीर झालाय. I'm not even half of it. प्रदीप,
हा प्रदीप अजून 15 मिनिटं घेऊ शकतोस तू. अरे बापरे, बरं 15 मिनिटात सगळं आवरायला पाहिजे. ओके ठीक आहे. ओके तर प्रदीप हा जास्त पण घेऊ शकतोस. हा ठीक आहे. आय विल ट्राय टू वाइंड अप ॲज अर्ली एज पॉसिबल बट ट्राय टू कव्हर ऑलमोस्ट एव्हरीथिंग. ओके द स्लाइड मध्ये मी प्रयत्न करतो पण थोडं शॉर्ट ठेवतो. म्हणजे ऐकणाऱ्यांना ज्यांना ह्याच्याविषयी काहीच बॅकग्राऊंड नाही, फिजिक्सची थोडंसं जड जाईल, चिंता करू नका, नुसतं ऐका, शब्द फक्त कानावर येऊ देत. ओव्हरऑल विश्वाची संकल्पना आली ना तरी खूप आहे. ओके तर एक कॉस्मिक मायक्रो बॅकग्राऊंड रेडिएशन नावाचा शोध लागला 1964 मध्ये. म्हणजे फ्रेड हॉलची स्टेडी स्टेट थिअरी ना त्या काळामध्ये पुन्हा जोर धरला आणि सगळेजण म्हणजे त्या सगळ्या रिसर्च स्टेडी स्टेट थिअरीवर करायला लागले हॉलच्या थिअरीच्या नंतर. ओके not only Narlikar but many scientists started contributing to steady state theory. Okay, so everybody thought Big Bang theory is dead. Okay, then suddenly in 1964 there was a discovery of this cosmic microwave background radiation, CMBR. हा पण अगदी ऍक्सिडेंटल शोध लागलेला आहे. ह्याच्याविषयी पण खूप छान एक अनेक्डोटल स्टोरी आहे, पण आय एम रिअली सॉरी आय कॅनॉट टेल यू दिस स्टोरी. यू कॅन रीड दिस इन एनी ऑफ द बुक्स. ऍक्सिडेंटल डिस्कवरी आहे. रेडिओ म्हणजे टेलिफोनवर काम करणाऱ्या रेडिओ इंजिनियर्स त्यांनी शोध लावला आणि त्याला अर्थात नंतर पीबल्स आणि हे जे शास्त्रज्ञ बाकी दोन त्यांनी त्याला सपोर्ट दिला आणि मग ती ऍक्सेप्ट झाली सगळ्यांना. अनफॉर्च्युनेटली त्या दोन शास्त्रज्ञ पेन्झियास आणि विल्सन जे रेडिओ इंजिनियर आहेत त्यांना ह्याचं नोबेल प्राइज मिळालं फिजिक्समध्ये. त्यांचा खरं ह्या शोधाशी थेट काही संबंध नव्हता तरी पण. एनिवे सो युनिव्हर्स आपल्या अवकाशामध्ये ना, म्हणजे आपण वातावरण सोडून जे बाहेरचा अवकाश आहे स्पेस, त्या स्पेस मधून सगळ्या दिशांनी एक रेडिएशन येते. ओके आणि ह्या रेडिएशनचा आपण पृथ्वीवरनं शोध लावला. त्याला म्हणतात मायक्रोवेव्ह रेडिएशन आणि ते बॅकग्राऊंड म्हणतात कारण ते युनिव्हर्सच्या बॅकग्राऊंडला सगळीकडे. सो इट्स अ बॅकग्राऊंड रेडिएशन आणि कॉस्मिक आहे, युनिव्हर्सल आहे. एव्हरी डिरेक्शन थ्रू आउट द इयर 24/7 इट इज देअर ऑल द टाइम. एका डायरेक्शनला सॉरी आहे, दुसऱ्या डायरेक्शनला नाही असं नाहीये. पाणी देणार हा तर सो दिस इज द अगेन वन ऑफ द ग्रेटेस्ट डिस्कवरीज इन द मॉडर्न टाइम्स, कॉस्मिक मायक्रो बॅकग्राऊंड रेडिएशन, ज्याच्याने अचानक ओव्हरनाईट बिग बँग थिअरीला सपोर्ट मिळाला. ओके सगळीकडे हेडलाईन्स आल्या ह्या शोधानंतर की युनिव्हर्स वॉज क्रिएटेड इन अ बिग बँग. कारण हे जे रेडिएशन आहे, दिस रेडिएशन इज रिलेटेड टू टेम्परेचर आणि हे रेडिएशन सांगतं आपल्याला की विश्वाला टेम्परेचर आहे. जे प्रेडिक्शन केलं होतं गॅमाने की 15 केल्विन असेल ते निघालं 3 केल्विन. त्याचा अंदाज चुकला थोडासा. ओके त्याचं कॅल्क्युलेशन जेव्हा परत केलं त्यावेळेस लक्षात आलं की ते खरं 5 केल्विन आहे. त्याचं कॅल्क्युलेशन थोडं रॉंग होतं. 5 केल्विनचं प्रेडिक्शन होतं आणि ते आपल्याला मिळालं 3 केल्विन. ओके सो 3 केल्विन हे जे टेम्परेचर आहे म्हणजे -270 डिग्री सेल्सिअस हे जे टेम्परेचर आहे विश्वाचं तापमान आहे. ओके तुम्ही स्पेसमध्ये गेला तर स्पेसचं टेम्परेचर किती आहे? -270 डिग्री सेल्सिअस. -270 दॅट इज 3 केल्विन. इतकं लो टेम्परेचर आहे. याचा अर्थ विश्व सुरुवातीला एकदम हाय टेम्परेचरचं होतं, आता ते कमी होत 3 केल्विनला आलेलं. ओके सो ऍज युनिव्हर्स एक्सपांड दिस टेम्परेचर विल स्टिल गो डाऊन. It will be 2 Kelvin, 1 Kelvin, 0.5 Kelvin, ultimately 0 Kelvin. That will be the death of the universe that we will discuss later. Okay, next. So यात कोबे आणि WMAP नावाचे हे दोन सॅटेलाइट आहे. कोबे नावाचा सॅटेलाइट होता कॉस्मिक बॅकग्राऊंड एक्सप्लोरर नावाचा कोबे, आणि त्याच्यानंतर मोर अॅक्युरेट अँड ऍडव्हान्स्ड आपण एक सॅटेलाइट पाठवला, त्याचा तो विल्किन्सन मायक्रोवेव्ह अॅनिसोट्रॉपी प्रोब. तर त्याचे हे मॅप आहेत. खालचा मॅप जास्त अचूक आहे. ऍक्च्युअली खालचा जो WMAPचा जो फोटो आहे ना रेडिएशनचा मेजरचा, त्याच्यावरनं आपल्याला विश्वाचं एज एकदम अॅक्युरेटली कळलं. त्याच्या आधी विश्व साधारणपणे 15 अब्ज वर्ष असं आपण सांगत होतो कोबेच्या मॅपवरनं, आणि WMAP वरनं आपण आता अॅक्युरेट एज सांगतो. युनिव्हर्स वॉज बॉर्न 13.8 ± 0.2. लुक ॲट दॅट अॅक्युरेसी. 13.8 बिलियन इयर्स अगो. ओके नेक्स्ट आपण पटकन स्ट्रक्चर ऑफ युनिव्हर्स बघूया आणि मग बिग बँग थिअरी बघूया. स्ट्रक्चर ऑफ युनिव्हर्स म्हणजे आहे कसं, किती मोठं युनिव्हर्स. आता आपल्याला जे विश्वाविषयीचा अंदाज आलेला आहे की विश्व खूप मोठं आहे. खूप म्हणजे किती आहे. ओके तर व्हेन वी से युनिव्हर्स वॉज बॉर्न 13.8 बिलियन इयर्स अगो, याचा अर्थ सगळ्या दिशांना युनिव्हर्स ऍटलिस्ट 13 अब्ज वर्ष आहे. प्रत्येक दिशेला आपण पृथ्वीवरनं बघताना प्रत्येक दिशेला आपण बघितलं तर तिकडे आपल्याला 12 अब्ज 13 अब्ज वर्षांवर गॅलेक्सीज दिसतात. ओके सो इन एव्हरी डिरेक्शन देर इज अ युनिव्हर्स. सो imagine a sphere of
13.8 और 13 बिलियन लाईट इयर्सचा रेडियसचा स्फिअर इमॅजिन करा. ओके, ते आपलं युनिव्हर्स. तर त्याच्या आतमध्ये काय काय स्ट्रक्चर आहे ते बघूया. नेक्स्ट, पहिलं आपलं घर, अर्थातच सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट, मग आपली सूर्यमाला. ओके, मग सूर्यमालेच्या पलीकडे तारे, असंख्य तारे आहेत. हे सगळे आपल्या रात्रीच्या आकाशात दिसणारा प्रत्येक तारा हा आपल्या गॅलेक्सीचा, लक्षात घ्या. ईच अँड एव्हरी स्टार दॅट वी सी इज इन अवर गॅलेक्सी, मिल्की वे गॅलेक्सी. सगळे मिल्की वेचे घटक आहेत, सगळे तारे. ओके, हे अक्षरशः हजारो शेकडो प्रकाश वर्ष लांब आहेत. नेक्स्ट, आणि नंतर माहिती मिल्की वे. ओके, तर आपण मग ह्या सगळे आकाशातले तुम्ही म्हणते तारे, हे सगळे ह्या गॅलेक्सी मधले 200 अब्ज ताऱ्यांपैकीचे तारे. आपल्या मिल्की वे गॅलेक्सीला, आता ही आपली मिल्की वे गॅलेक्सी आहे, त्याच्याही आपण पलीकडे आपण झूम आउट करतो, म्हणजे अर्थ, सोलर सिस्टम, मग आपल्याला दिसली अनेक तारे, त्या आणखीन लांब गेलो की आपल्याला दिसली दीर्घिका गॅलेक्सी, आपली गॅलेक्सी. आपण आणखीन लांब जाऊया. ओके, तर आपल्याला दुसरी आपली शेजारी गॅलेक्सी दिसेल. आपली ही एक सॅटेलाइट गॅलेक्सी, लार्ज मॅजेलॅनिक क्लाउड नावाची. म्हणजे आपल्या, जसं आपल्या पृथ्वीला एक सॅटेलाइट आहे चंद्र, तसं आपल्या गॅलेक्सीला पण एक सॅटेलाइट गॅलेक्सी आहे, जिला म्हणतात LMC, लार्ज मॅजेलॅनिक क्लाउड. फर्डिनांड मॅजेलन नावाचा जो सी फेरर होता ना, त्यांनी पहिल्यांदा बघितली म्हणून त्याचं नाव दिलं लार्ज मॅजेलॅनिक क्लाउड, माजेलान. नेक्स्ट, देन देयर इज स्मॉल मॅजेलॅनिक क्लाउड ॲज वेल. हे दोन्ही अनफॉर्च्युनेटली सदर्न स्काय मधून दिसतात. म्हणजे तुम्हाला जर बघायचं असेल तर साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड किंवा अँटार्क्टिकावर जावं लागेल. ओके, तर तिकडनं दोन मोठेच्या मोठे धुरकट ठिपके आकाशात, मोठे, लिटरली मोठे, चंद्राच्या पेक्षा मोठ्या आकाराचे असे दिसतात. त्या दोन सॅटेलाइट गॅलेक्सीज आपल्या गॅलेक्सीज हे आपल्या गॅलेक्सीच्या भोवती फिरतायत. ओके, ह्याच्याविषयी पण बोलण्यासारखं भरपूर आहे, आता आपण स्किप करूया. नेक्स्ट, देन वी कम टू द क्लासिफिकेशन ऑफ गॅलेक्सी. म्हणजे सगळ्या आपल्या गॅलेक्सीज हबलनी, ह्याला हबलचं क्लासिफिकेशन म्हणतात. तर स्पायरल गॅलेक्सीज आहेत, वरच्या साईडला दिसतात त्या, आणि किती टाईटली वाउंड आहेत, किती लुजली वाउंड आहेत, त्याच्यावर त्याला SA, SB आणि SC म्हणतात. SC म्हणजे लुजली वाउंड स्पायरल, SA इज टाईटली वाउंड स्पायरल. त्याच्यानंतर खालच्या बाजूला SBC नावाची गॅलेक्सी, SBC, ती एकदम वाईड ओपन बार्ड स्पायरल गॅलेक्सी. मग SBB आणि SBA. आपली मिल्की वे गॅलेक्सी SBA टाईपची मिल्की वे गॅलेक्सी. ओके, देन देर आर एलिप्टिकल गॅलेक्सीज. ओके, तो एलिप्टिकल गॅलेक्सी मध्ये SO नावाची आहे, मग E0, E1 पासून ते E7 पर्यंत. ओके, तर E0 नावाची जी आहे ती सुपर मॅसिव्ह, कम्प्लिटली लार्ज, ह्यूज साईज आणि ऑलमोस्ट स्फेरिकल इन साईज अशी आहे. आणि मग E7 म्हणजे अशी एलिप्टिकल साईजची होत जाते. ओके, तर गॅलेक्सी युनिव्हर्स मधल्या जेवढ्या गॅलेक्सी आहेत युनिव्हर्स मध्ये, त्यातल्या मोर दॅन 70% गॅलेक्सीज आर स्पायरल गॅलेक्सीज. ओके, स्पायरल 70%. अराउंड 20-25% आर elliptical galaxies. They are very small in number. And then remaining जे काही 5-6-8% जे आहेत ह्या इररेग्युलर टाईपच्या गॅलेक्सीज आहेत. इररेग्युलर म्हणजे LMC आणि SMC या इररेग्युलर गॅलेक्सीज आहेत. ओके, ते साधारणपणे क्लासिफिकेशन आहे गॅलेक्सीचं. आता आपण काही गॅलेक्सींचे एक्झाम्पल्स बघूया, रिअल फोटो. सगळ्यात पहिल्यांदा अँड्रोमेडा. दिस इज वन ऑफ द डिअरेस्ट गॅलेक्सीज अँड वन ऑफ द मोस्ट स्पेक्टॅक्युलर ऑब्जेक्ट इन द नाईट स्काय. Andromeda, the only galaxy that we can see in the sky with our naked eyes. Without any aid, you can see this galaxy. Okay, बाकी सगळ्या गॅलेक्सी बघायला आपल्याला टेलिस्कोप किंवा दुर्बीण, बायनोक्युलर वगैरे लागते. ही गॅलेक्सी एकदम छोटीशी धुरकट ठिपक्यासारखी, एकदम काळोख्याला तरी आपल्याला सहजपणे दिसू शकते. म्हणजे हे पिक्चर बघून असं अशी कल्पना करू नका की असं मोठ्याच्या मोठं चित्र दिसेल. हे हबल स्पेस टेलिस्कोपने काढलेले चित्र आहे, पण धुरकट ठिपका दिसतो एक छोटासा. बट दॅट इज द ओनली गॅलेक्सी दॅट वी कॅन सी विथ आय. काही लोक म्हणतात हे एवढीशीच तर दिसते. ही एवढासा धुरकट ठिपका जो दिसतोय ना, हा 22 लाख प्रकाश वर्ष अंतरावर आहे. त्याच्यामध्ये आपल्या गॅलेक्सी सारखे 200 अब्ज तारे आहेत, अशी कल्पना करा. मग तुम्हाला कळेल की एवढे काय स्पेक्टेक्युलर ऑब्जेक्ट आहे तो. ओके, सो मेनी ऑफ यू मे हॅव सीन दिस गॅलेक्सी. इफ नॉट, देन आपला नेक्स्ट स्काय प्रोग्राम होईल त्यावेळेस जरूर बघा. द नियरेस्ट गॅलेक्सी टू अवर मिल्की वे, द क्लोजेस्ट. आपल्या सूर्याला जर सगळ्यात जवळचा प्रॉक्झिमा सेंटरी आहे ना, तशीच ही आपल्या सगळ्यात जवळची गॅलेक्सी आहे अँड्रोमेडा. आपल्यापासून फक्त 22 लाख प्रकाश वर्ष अंतरावर आहे. 22 लाख फक्त. नेक्स्ट, देन देयर इज अनदर गॅलेक्सी कॉल्ड बार्ड स्पायरल. देयर आर सेव्हरल सच गॅलेक्सीज. हे कुठले तरी M ऑब्जेक्ट, NGC ऑब्जेक्ट्स आहेत. नेक्स्ट, क्लासिक. दिस इज अनदर ब्युटिफुल पिक्चर ऑफ क्लासिक एलिप्टिकल गॅलेक्सी. एलिप्टिकल गॅलेक्सी अशा दिसतात. स्पायरल गॅलेक्सीमध्ये भरपूर गॅसेस असतात ज्याच्यातनं स्टार्सची निर्मिती होत असते. एलिप्टिकल गॅलेक्सी कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की ह्याच्यामध्ये ताऱ्यांची निर्मिती थांबलेली आहे, कारण सगळ्याच्या सगळा गॅस हा ताऱ्यांच्या निर्मितीमध्ये वापरला गेला.
ओके, सो देर इज नो गॅस, ओनली स्टार्स. आणि अशी एक थिअरी आहे की व्हेन टू स्पायरल गॅलेक्सीज कोलाइड दे विल मर्ज इन टू अ स्पायरल एलिप्टिकल गॅलेक्सी. ओके, म्हणजे अँड्रोमेडा गॅलेक्सी इज वन ऑफ द फ्यू एक्सेप्शन्स दॅट हबल मेजर्ड अबाउट रेडशिफ्ट दॅट अँड्रोमेडा हॅज अ ब्लू शिफ्ट. याचा अर्थ अँड्रोमेडा आपल्या जवळ येते. ओके, आणि ती सुद्धा ऑलमोस्ट 300 किलोमीटर पर सेकंड या स्पीडनी. ओके, सो ऑफकोर्स 22 लाख प्रकाश वर्ष अंतर कापायला त्याला जवळजवळ 10 अब्ज वर्ष लागतील. देन 8 billion years. After 8 billion years, these galaxies will merge. Okay, they will collide with each other. And after collision, maybe most probably, these two giant spirals will merge into a single elliptical galaxy, mostly. Okay, there are so many interesting things to talk about. Next, but not now. There's an example of irregular galaxy. Okay, next. And then आता बघा, म्हणजे आपण अजूनपर्यंत ज्या गॅलेक्सी बघितल्या, म्हणजे आपली मिल्की वे गॅलेक्सी, त्याच्या 2 सॅटेलाइट गॅलेक्सी, अँड्रोमेडा गॅलेक्सी, त्याच्या 2 सॅटेलाइट गॅलेक्सी, आणि आणखीन छोट्या मोठ्या अशा आपल्या आजूबाजूला अशा गॅलेक्सी. म्हणजे आपला जो लोकल एरिया आहे, लोकल रिजन, त्या लोकल रिजन मध्ये जवळजवळ 25 गॅलेक्सीज आहेत. तर असा एक 25 गॅलेक्सी छोटासा ग्रुप झालेला आहे गॅलेक्सींचा, याला आपण म्हणूया लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सी. हा आपला ग्रुप आहे, कारण आपली मिल्की वे ह्या ग्रुपचा घटक आहे. असे अनेक छोटे छोटे ग्रुप्स आपल्या आजूबाजूला आढळतात. हा आपला एक लोकल ग्रुप, दुसरा अजून एक लोकल ग्रुप, तिसरा एक ग्रुप, लोकल ग्रुप नाही, ग्रुप. ओके, असे अनेक ग्रुप्स ऑफ गॅलेक्सीज आपल्या आजूबाजूला पसरलेले आहेत. हे असे अनेक ग्रुप्स ऑफ गॅलेक्सीज मिळून एक क्लस्टर ऑफ गॅलेक्सी तयार होतं. नेक्स्ट, क्लस्टर ऑफ गॅलेक्सी. दिस इज अ क्लासिक क्लस्टर ऑफ गॅलेक्सी. हा ऍक्च्युअल फोटो आहे, पण जर तुम्ही असं त्याच्या झूम आउट करून बघितलं तर अनेक छोटे छोटे ग्रुप्स दिसतात. ओके, तो मेनी ग्रुप्स ऑफ गॅलेक्सीज कम टुगेदर टू फॉर्म क्लस्टर ऑफ गॅलेक्सी. जसं माणसाला समूहामध्ये राहायला आवडतं ना, समूह गॅलेक्सीना सुद्धा समूहामध्ये राहायला आढळतं. अशी एकटी दुकटी अशी भटकती गॅलेक्सी आपल्याला रेअरली आढळते कुठे. विश्वामध्ये जवळजवळ सगळ्या गॅलेक्सी ग्रुप्समध्ये आणि क्लस्टर्समध्ये. सो मेनी ग्रुप्स कम टुगेदर टू फॉर्म अ क्लस्टर ऑफ गॅलेक्सी. टिपिकल क्लस्टर हॅज अराउंड 1000 गॅलेक्सीज. ओके, हे आपलं क्लस्टर आहे. ह्या आपल्या क्लस्टर ऑफ गॅलेक्सीमध्ये अनेक ग्रुप्स आहेत, त्याच्यातला आपला एक ग्रुप आहे, लोकल ग्रुप. नेक्स्ट, अशी अनेक क्लस्टर ऑफ गॅलेक्सी मिळून सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी बनतं. आणि आपलं जे सुपर क्लस्टर जे आहे त्याला कन्या सुपर क्लस्टर म्हणजे वर्गो सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी असं म्हणतात. म्हणजे बघा, आपला लोकल ग्रुप, एक आपलं लोकल क्लस्टर, त्या क्लस्टर अनेक क्लस्टर मिळून एक झालंय सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी. टिपिकली सुपर क्लस्टर मध्ये अनेक हजारो म्हणजे 10, 20,000, 40,000 गॅलेक्सीज असू शकतात. तो वर्गो सुपर क्लस्टर हे आपलं सुपर क्लस्टर आहे. अशी अनेक सुपर क्लस्टर्स आहेत आपल्या बाजूला पसरलेली. सेव्हरल सच सुपर क्लस्टर्स. नेक्स्ट याच्यामध्ये बघायला मिळेल की हे बघा, हे आपलं नेबरहुड आहे. आपलं नेबरहुड आहे. अगेन, दिस इज नॉट द युनिवर्स दॅट यू आर लुकिंग ॲट. देर आर सो मेनी क्लस्टर्स दॅट यू कॅन सी इन दिस. हर्क्युलस सुपर क्लस्टर आहे, वर्गो सुपर क्लस्टर आहे, सेंटॉरस आहे, पर्सियस आहे, स्कॉर्पियस आहे, कोलंबा, अनेक. ही सगळी सुपर क्लस्टर्स ऑफ गॅलेक्सीज आहेत. त्यात बघा, तुम्हाला हे लोकल नेबरहुड मधलं जे चित्र दिसतंय ना, अर्थात हे काल्पनिक चित्र आहे, पण ऍक्च्युअल मॅपिंग करून केलेलं आहे, म्हणजे त्यांची पोझिशन मॅप करून. तर तुम्हाला दिसेल की हे प्रत्येक क्लस्टर म्हणजे छोटे छोटे टिपके आहेत. नॉट इव्हन अ सिंगल गॅलेक्सी. हे एक छोटासा डॉट म्हणजे क्लस्टर आहे, सुपर क्लस्टर नाही. ओके, आणि आणखीन एक गोष्ट चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की लाल अक्षरामध्ये लिहिलं बघा, असं व्हॉइड आहे नावाचं, व्हॉइड. हा, सो देर आर सेव्हरल व्हॉइड्स. हे आपलं स्ट्रक्चर आहे. म्हणजे देर आर सेव्हरल क्लस्टर्स अँड त्या क्लस्टरच्या मध्ये कुठेतरी मोठी पोकळी आहे ज्याच्यामध्ये काहीही नाहीये. नो सुपर क्लस्टर. Huge empty space which is called as void. There are many such voids, and these voids are surrounded by super clusters. So chains of super clusters, walls of super clusters, अशी अनेक स्ट्रक्चर्स आपल्याला आढळलेली आहेत. अमेझिंग स्ट्रक्चर्स आहेत, मोठी ह्यूज वॉल्स, चेन्स, सुपर क्लस्टर्स अशी. बघा, हे आपलं नेबरहुड आहे. या नेबरहुड मध्ये कित्येक तुम्हाला व्हॉइड्स आणि सुपर क्लस्टर्स दिसत आहेत. नेक्स्ट पिक्चर हे पण इमॅजिनरी आहे, but this is our universe. This is our universe. Everything that is there in the universe is here in this picture. किती गॅलेक्सीज आहेत? तर ऍटलीस्ट 10 ट्रिलियन गॅलेक्सीज आहेत. 10,000 बिलियन गॅलेक्सीज आहेत या चित्रामध्ये, आपल्या विश्वामध्ये. त्यातल्या ह्या चित्रामध्ये दिसणारा प्रत्येक डॉट म्हणजे सुपर क्लस्टर आहे. एक डॉट म्हणजे एक सुपर क्लस्टर आहे. So imagine one dot in some remote corner there in this picture. कुठेतरी कोपऱ्यात इमॅजिन करा की ते वर्गो सुपर क्लस्टर आहे. ह्या युनिव्हर्स मध्ये एक डॉट म्हणजे वर्गो सुपर क्लस्टर आहे.
त्या वर्गो सुपर क्लस्टरमध्ये अनेक क्लस्टर्स ऑफ गॅलेक्सीज आहेत. त्यातलं एक आपलं क्लस्टर ऑफ गॅलेक्सी आहे, ज्याच्यामध्ये अनेक ग्रुप्स ऑफ गॅलेक्सीज आहेत. त्यातलं आपलं एक छोटासा लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सी आहे, ज्याच्यामध्ये 25 गॅलेक्सीज आहेत. त्यातली एक गॅलेक्सी आपली मिल्की वे, ज्याच्यामध्ये 200 अब्ज तारे आहेत. त्यातला एक छोटासा कुठेतरी कोपऱ्यात असलेला तारा नगण्यच आपला सूर्य, ज्याच्यावरती 8 ग्रह आहेत. त्यातला तिसरा छोटासा निळसर रंगाचा ग्रह, तो पण मामूली आकाराने. त्याच्यावर असलेलं 70% पृष्ठभाग पाण्याने आहे, 30% पृष्ठभाग जमिनीचा आहे, ज्याच्यावर 200 पेक्षा जास्त देश आहेत. ज्याच्यामधला 7व्या आकाराचा देश भारत, त्याच्यामध्ये काय 25-26 राज्य असतील. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये मुंबई आहे, त्याच्यामध्ये आपण आहोत. जस्ट इमॅजिन दिस ह्यूज युनिव्हर्स आणि त्याच्यातलं आपलं प्लेस. अमेझिंग ना. म्हणजे एव्हरी टाइम मी जेव्हा सांगतो ना हे सगळं आणि इमॅजिन करतो, माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. हे आपल्याला कळलं माणसाला, है ना. म्हणजे विश्व कितीही अफाट असलं आणि कितीही आपलं स्थान नगण्य असलं, की जे पाण्याच्या थेंबाच एवढं पण नाहीये, अणू एवढं पण नाही, इतकं नगण्य पृथ्वीचं स्थान आहे. फॉरगेट अबाउट ह्युमन बिंग्स. माणसाला तुम्ही विसरूनच जा, पृथ्वीच एवढी नगण्य आहे. बट द ब्युटी ऑफ ऑल दिस थिंग इज दॅट वी कॅन अंडरस्टँड दिस. नोबडी कॅन अंडरस्टँड दॅट. पृथ्वीवर असलेल्या अब्जावधी स्पीसीज आहेत, त्याच्यामध्ये ह्युमन्स ही एकच अशी स्पीसीज आहे की जी हे सगळं समजू शकते. आणि त्या स्पीसीसाठी आहे, बाकीच्यांना काय देणं घेणं ना. बाकीच्यांना काय पडलेलं, विश्व किती मोठं आहे काय माहिती पण होतं. आपल्याला तरी कुठे माहिती होतं 200 वर्षांपूर्वी एवढं मोठं विश्व आहे. आपल्याला आत्ता कळलं आणि आता आपण बरं मारतोय आम्हाला कळलंय म्हणून. एनिवे, सो दॅट इज अवर युनिव्हर्स. नेक्स्ट, सॉरी अबाउट दॅट. नेक्स्ट स्लाइड. नाउ वी विल स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द बर्थ ऑफ द युनिव्हर्स. ओके, त्यासाठी अगदी थोडक्यामध्ये थोडीशी फिजिक्सची ओळख करून घ्यावी लागेल. म्हणजे नुसतं कानावर पडू द्या, काही म्हणजे कळलं आपल्याला कळलं नाही कळलं विचारच नका करू. युनिव्हर्स मधलं जे आपल्याला दिसणारे जे द्रव्य आहेत, सगळ्या गॅलेक्सी, सगळे ब्लॅक होल, सगळे प्लॅनेट्स, एव्हरीथिंग इन्क्लुडिंग वी, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ ओनली 3 पार्टिकल्स कॉल्ड एज प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. हे सगळं आपण शाळेत शिकलेलं आहे. याला बॅरिओनिक मॅटर म्हणतात. सगळं व्हिजिबल मॅटर ह्या 3 पार्टिकल पासून बनलेलं आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. नेक्स्ट. हा, आता किती आहे विश्वामध्ये, हाऊ मच विजिबल मॅटर इज देअर इन द युनिव्हर्स, तर 10,000 अब्ज गॅलेक्सीज, 10 ट्रिलियन गॅलेक्सीज ऍटलिस्ट. ओके, कदाचित ह्याच्यापेक्षा जास्तच आहे, हा थोडा कन्झर्वेटिव्ह आकडा आहे, 10,000 अब्ज म्हणजे 10 ट्रिलियन. ओके, ऑन अन ऍव्हरेज प्रत्येक गॅलेक्सीमध्ये आपण सरासरी 100 अब्ज तारे तसं पकडूया, कारण काही काही गॅलेक्सीमध्ये 400-500 अब्ज तारे, सरासरी आपण 100 अब्ज. जस्ट हे लेक्चर्स मध्ये जस्ट कॅल्क्युलेट करा की 10,000 अब्ज दीर्घिका, प्रत्येक दीर्घिकेमध्ये 100 अब्ज तारे. ओके, तर किती तारे आहेत विश्वामध्ये? अरे बापरे, ह्यूज नंबर. नेक्स्ट. आता डार्क मॅटर नावाचा आणखीन एक प्रकार आहे, हा नवीनच तुलनेने अलीकडे आलेला आहे. आणि डार्क एनर्जी, हे पण पटकन आपण बघूया, जास्त खोलात नको, सूर्य पण खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट. तर डार्क मॅटर म्हणजे काय, तर ना आपल्या गॅलेक्सीच्या किंवा प्रत्येक गॅलेक्सीच्या रोटेशनवरनं ह्या डार्क मॅटरचा शोध लागला. म्हणजे विश्वामध्ये असं काही मॅटर आहे जे आपल्याला माहिती नाहीये काय आहे, त्याला आपण डार्क मॅटर असं नाव दिलेलं आहे. ते गॅलेक्सीचं रोटेशन आहे, त्यातला बघा तो जो बी लाईन आहे ना, डार्क कंटिन्युअस लाईन आहे ना, तर ती ऑब्झर्व्ड लाईन आहे. म्हणजे गॅलेक्सीचा सेंटरला असलेला तारा किंवा त्याच्या असं दूर दूर बघा अशी गॅलेक्सी आहे, सर्पिल आकृती, त्याच्या सेंटर पासून तुम्ही त्याच्या कडेकडेपर्यंत जा, त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक ताऱ्यांचा वेग मोजा. वेग आपला सूर्य 300 किलोमीटर 250 किलोमीटर पर सेकंड या वेगाने फिरतोय ना, सगळे तारे 250 किलोमीटर त्या रेडियसवर, सेंटर पासून त्या एज पर्यंत सगळे तारे ह्याच वेगाने फिरतात, ऍज इफ द गॅलेक्सी सॉलिड. ओके, आपल्या सोलर सिस्टीम मध्ये मर्क्युरी सगळ्यात वेगाने फिरतोय आणि प्लुटो हा सगळ्यात स्लो फिरतोय. गॅलेक्सी पण तशीच आहे, मिल्की वे सारखी, आपल्या सोलर सिस्टीम सारखी. मध्ये स्पेस आहे ना, एम्प्टी स्पेस, मग ती सॉलिड डिस्क सारखी कशी काय फिरते? त्या रेडियसवरचा प्रत्येक स्टार 250 किलोमीटर वेगाने फिरतोय. बघा हे डिस्टन्स आणि वेलोसिटी जो ग्राफ बघा, तो डॉटेड लाईन आहे, ही एक्सपेक्टेड लाईन होती, डॉटेड लाईन, की जसं आपण त्या सेंटर पासून दूर दूर जातोय तसाच त्याचा वेग कमी 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 व्हायला पाहिजे होता. बट टू अवर सरप्राईज वी फाउंड आउट दॅट द स्पीड इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. ओके, तर अजूनपर्यंतच सॅटिस्फॅक्टरी, रिलेटिव्हली मोस्ट सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन असं आहे की आपल्या गॅलेक्सीमध्ये जेवढं मॅटर आहे व्हिजिबल, 200 अब्ज तारे, त्याच्यापेक्षा जास्त किती 90%, ऑल दोस 200 बिलियन स्टार्स 10%.
आणि 90% जे मॅटर आहे हे इनव्हिजिबल असायला पाहिजे, तरच आपल्याला असा करून मिळेल. आणि ते कसं आहे पुढच्या स्लाइडमध्ये दिसेल ते असं अशा प्रकारचं. म्हणजे सेंटरला जे ल्युमिनस मॅटर आहे व्हिजिबल ते 200 अब्ज ताऱ्यांचं आहे, आणि आपल्या गॅलेक्सीच्या भोवती एक हॅलो आहे, हॅलो स्फेरिकल शेपचा हॅलो, आणि त्याच्यामध्ये डार्क मॅटर आहे. आणि जेवढ्या गॅलेक्सीज आहे त्याच्या 9 पट जास्त, म्हणजे 90% मॅटर इज इन दॅट हॅलो. सो 90% मॅटर इज डार्क मॅटर, 10% इज व्हिजिबल मॅटर. ओके. नंतर मग या सेंचुरीच्या सुरुवातीला आणखीन नवा शोध लागला नेक्स्ट, आणि तो शोध टाईप 1A सुपरनोवाच्या निरीक्षणावरून निघाला. टाईप 1A सुपरनोवाच्या निरीक्षणावरून असं लक्षात आलं की आपल्याकडे ह्या सुपरनोवाचा प्रकाश जेव्हा पोचायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडासा उशिरा पोचतो. ओके. त्या अंतरावरून त्याने अंदाज काढला. पुन्हा ते खोलात नको शिरूया, एवढंच लक्षात घ्या की ह्या टाईप 1A सुपरनोवाच्या निरीक्षणावरून शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की आपल्या विश्वाचा प्रसरणाचा वेग वाढत चाललाय. म्हणजे इतकी वर्ष आपण काय प्रयत्न करत होतो की हे प्रसरण हळूहळू कमी कमी होणार, कारण सुरुवातीला खूप वेगाने प्रसरण पावेल आणि हळूहळू कमी 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 होईल आणि मग ते कोलॅप्स व्हायला सुरुवात होईल. असं होत नाहीये. तर आपल्या विश्वाचं प्रसरण प्रचंड वेगाने वाढत चाललेलं आहे, ऍक्सेलरेट होत आहे. ओके. सो दिस वॉज अगेन अ रिव्होल्युशनरी डिस्कवरी. Our universe is not only just expanding, which will slow down. No, our universe is expanding with an accelerating rate. So we are living in an accelerating, expanding universe. विश्वाचं प्रसरण सतत सतत होत राहणार, ते कधीही थांबणार नाही. हा अत्यंत महत्वाचा शोध लागला. तर शोध तर लागला, पण मग काय होतंय असं, तर त्याचं पण अगेन माहिती नाही आपल्याला का होत. त्याचं एक कारण असं असू शकेल की आपल्या विश्वामध्ये अचानक म्हणजे एक ठराविक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक अननोन प्रकारची ऊर्जा निर्माण झाली किंवा तयार झाली किंवा होती ती, त्याचा आता परिणाम दिसायला लागले. मग ही ऊर्जा कुठली आहे माहिती नाही, कुठल्या प्रकारची माहिती नाही, काहीच माहिती नाही, म्हणून त्याला डार्क एनर्जी असं नाव दिलं. ओके. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल किती डार्क एनर्जी आणि किती मॅटर आहे, कारण E=mc² वरून आपल्याला कळलं. नेक्स्ट स्लाइड. की मास आणि एनर्जी दे आर इक्विव्हॅलंट, राईट. तर मग ह्या डार्क एनर्जी आणि मास म्हणजे बेसिकली सेमच असायला पाहिजे ना, E=mc². नेक्स्ट. हा, ते मी हे सांगितलं तुम्हाला की एक्सिलरेटिंग युनिव्हर्स आहे. आता ह्या स्लाइड मध्ये बघा, टोटल मास एनर्जी कॉन्ट्रीब्युशन और डिस्ट्रीब्युशन ऑफ अवर युनिव्हर्स इज लाईक दिस. 73% ऑफ टोटल मास एनर्जी इज डार्क एनर्जी, 73%, and 23% is dark matter, and just 4% is those 10 trillion galaxies that we just talked about. आपल्याला वाटलं होतं 10 ट्रिलियन म्हणजे केवढ्या गॅलेक्सीज आहेत, फक्त 4%. त्या 4% मध्ये सुद्धा बघा ऍक्च्युअली 0.4% आहेत स्टार्स, आणि 3.6 हे ना हे गॅशियस फॉर्म मध्ये ज्याचे तारे अजून झालेले नाही ते तयार होते. अमेझिंग आहे ना. मी एवढंच जरी तुम्हाला सांगितलं ना तरी बस झालं आजच्या लेक्चरमध्ये. बट लेट अस गो थ्रू द बिग बँग थिअरी. ओके. नेक्स्ट. आता आपल्या विश्वाचे 4-5 आपण हे बघूया पटापट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आपलं युनिव्हर्स एक्सपांड होत आहे, आपल्या युनिव्हर्सला 2.7 केल्विन टेम्परेचर आहे, आपलं युनिव्हर्स आयसोट्रोपिक आहे, म्हणजे ते सर्व दिशांना सारखं दिसतंय. म्हणजे तुम्ही कुठूनही बघा, विश्वाच्या टोकाला जर गेलात आणि तिकडनं बघितलं युनिव्हर्स, आता आपल्याला इकडनं जर दिसतंय तसं दिसणार, त्याला म्हणतात आयसोट्रोपी, सिमिलॅरिटी. आणि आपलं युनिव्हर्स होमोजिनियस आहे, म्हणजे सगळीकडे सारख्या प्रमाणात आहे. मध्ये व्हॉइड्स आहेत, पण व्हॉइड्स पण इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. विश्वाच्या एका कोपऱ्यात फक्त गॅलेक्सीज आहेत, दुसऱ्या कोपऱ्यात फक्त व्हॉइड्स आहेत असं नाहीये. ओके. सो दिस इज होमोजिनियस. नेक्स्ट. आणि अवर युनिव्हर्स इज फ्लॅट. ही जर आणखीन एक विचित्र आहे, पण हे आपलं युनिव्हर्स फ्लॅट आहे. म्हणजे काय थोडक्यात, तर आपल्या युनिव्हर्सचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ना, टेम्परेचर हे सगळं इक्वल आहे आणि फ्लॅटनेसमुळेच येऊ शकतं. म्हणजे खूप मोठ्या स्केलला युनिव्हर्समध्ये आपण ट्रायंगल काढला, बेसिकली एकदम सिंपल भाषेमध्ये सांगायचं तर, खूप सिम्प्लिफाईड, ओव्हर सिम्प्लिफाईड, खूप मोठा ट्रायंगल काढला तर त्यात त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 आहे. ओके. म्हणजे स्पेसला कर्वेचर नाहीये. स्पेसला कर्वेचर असेल ना, पृथ्वीवर तुम्ही मोठा ट्रायंगल काढा, त्याची टोटल 180 पेक्षा जास्त येईल, 200 येईल, 220 येईल, है ना. तर युनिव्हर्स मध्ये असं नाही. युनिव्हर्स मध्ये तुम्ही किती मोठ्या स्केलला मोठा ट्रायंगल काढला तरी युक्लिडियन जिओमेट्री. ओके. नेक्स्ट. ह्या कॅरेक्टरिस्टिक गृहीत धरूया आपण.
नेक्स्ट आपण पुढच्या स्लाइड जरा अशा बरोबर जाऊया. हे तुम्हाला माहिती आहे युनिव्हर्सचं टेम्परेचर 2.7 केल्विन आहे. ही कॅरेक्टरिस्टिक त्याच्यावर आपण बिग बँग थिअरी पुढे डेव्हलप केलेली आहे. आयसोट्रोपी एव्हरीवेअर दॅट टेल्स अस बिकॉज द टेम्परेचर इज 2.7 केल्विन एव्हरीवेअर. त्याच्यावरून आपला आयसोट्रोपी आहे. म्हणजे युनिव्हर्स इज आयसोट्रोपिक. इट इज बिकॉज ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ द टेम्परेचर. डब्ल्यू मॅपचा फोटो त्याच्यावर. होमोजिनियस आहे हे पण बघितलं आपण. नेक्स्ट आणि युनिव्हर्स फ्लॅट. ओके, फ्लॅट का आहे? कारण त्याचा एक इंडिकेटर असा आहे की आपल्या युनिव्हर्सची जी डेन्सिटी आहे ही खूप क्रिटिकल आहे. क्रिटिकलला खूप जवळ आहे. म्हणजे आपल्या युनिव्हर्समध्ये मॅटर खूप जास्त नाहीये किंवा खूप कमी नाही. ओके, हे असं ना त्या पेन्सिलला नाही, पेन्सिलला असं इकडे टोकावर बॅलन्स केल्यासारखं आहे. सो आवर युनिव्हर्स इज बॅलन्स लाईक दिस ऑन द टिप ऑफ अ पेन ऑर पेन्सिल. ओके, इतक्या ते ऍक्युरेट क्रिटिकल डेन्सिटी. ही क्रिटिकल डेन्सिटी थोडीशी जास्त झाली, खकलली, the whole universe that we know of cannot exist. Okay, so from that characteristic we know that universe is flat. Next, critical density आहे which is just म्हणजे ओव्हरऑल आपलं व्हॉल्यूम आणि मॅटर हे सगळं डिस्ट्रीब्यूट केलं ना तर जस्ट 10 हायड्रोजन ॲटम्स पर क्युबिक मीटर एवढी डेन्सिटी आपल्याची. ओके, नेक्स्ट. नाउ आपल्या विषयामध्ये मॅटर का आहे हा पण खूप इंटरेस्टिंग आहे खरं. म्हणजे 4 फंडामेंटल फोर्सेस सगळ्यांना माहिती आहेत. ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, स्ट्रॉंग आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. हे 4 फंडामेंटल फोर्सेस आहेत. हे 4 फंडामेंटल फोर्सेस तुम्हाला सांगण्याचं कारण असं की विश्वाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ह्या 4ही फोर्सेसचा मिळून एकच फोर्स तयार होता सुरुवातीला, अगदी सुरुवातीला. त्याला आपण सुपर फोर्स म्हणूया. तर या सुपर फोर्स वेगळे होऊन हे 4 फोर्स तयार झाले, 4 फंडामेंटल फोर्सेस. ओके, आणि मॅटर का आहे आपल्या युनिव्हर्समध्ये? त्याचं कारण असं की आपले जे नोन लॉज ऑफ फिजिक्स आहेत ते काय सांगतात की तुमच्याकडे एक ऊर्जा आहे. एक समजा एक्स अमाऊंट ऑफ ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचं मॅटरमध्ये जर रूपांतर केलं तर तुम्हाला 2 प्रकारचे मॅटर सापडले पाहिजे. म्हणजे समजा एक एनर्जी आहे, त्या एनर्जी पासून मॅटर तयार झालं. म्हणजे काय झालं? समजा इलेक्ट्रॉन तयार झाले. 2 इलेक्ट्रॉन. हे मॅटर आहे, इलेक्ट्रॉन मॅटर आहे. 2 इलेक्ट्रॉन तयार झाले. व्हायला पाहिजे एकाला पॉझिटिव्ह चार्ज, एकाला निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ह्या 2 पार्टिकल्स जे आहेत ते एकमेकांचे अँटी पार्टिकल्स आहेत. ओके, हे सगळ्या प्रॉपर्टीज एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हे 2 अँटी पार्टिकल जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तर त्यांच्यापासून पुन्हा ऊर्जा निर्माण होते. आणि हे सिद्ध झालेलं आहे. हे काय नुसतं हायपोथेटिकल थिअरी नाहीये. इट इज अ वेल प्रूव्हन थिअरी दॅट फ्रॉम एनर्जी यू ऑलवेज गेट 2 टाइप्स ऑफ पार्टिकल्स ऑर मॅटर्स. ओके, हे जर असं असेल, युनिव्हर्समध्ये सुरुवातीला फक्त ऊर्जा होती, मग त्याच्यापासून मॅटर तयार झालं, तर मग फक्त मॅटर का दिसतं युनिव्हर्समध्ये? अँटी मॅटर कुठे गेलं? सगळे अँटी पार्टिकल्स गेले कुठे? हा एक पॅराडॉक्स झाला, मॅटर पॅराडॉक्स म्हणतो. ओके, त्याचं रिझोल्युशन मी आता नाही सांगत, आपण नंतर कधीतरी त्याच्याविषयी गप्पा मारूया. ओके, नेक्स्ट. कारण बराच वेळ झाला असं वाटायला लागलं मला. आता हे टाइमलाईन ऑफ युनिव्हर्स आहे. व्हेरी क्विकली, विश्वाचं वय 13.78 बिलियन इयर्स झालेलं आहे. आणि सुरुवातीला बघा एकदम लेफ्ट साईडला बर्थ ऑफ युनिव्हर्स, क्वांटम फ्लक्च्युएशन. तिकडनं मग प्रचंड वेगाने विश्व प्रसरण पावायला लागलं, त्याला इन्फ्लेशन असं म्हणतात. आणि नंतर हळूहळू विश्वाचं एक डार्क एज आहे ज्याच्यामध्ये पूर्ण अंधार असं झालेला विश्वात, ताऱ्यांची निर्मिती सुरू झाली नव्हती. नंतर मग फर्स्ट स्टार अबाउट 400 बिलियन, खालच्या साईडला दिसतं बघा, फर्स्ट स्टार अबाउट 400 बिलियन इयर्स आफ्टर द बर्थ ऑफ युनिव्हर्स. त्याच्यानंतर विश्वामध्ये तारे आले, त्याच्या आधी तारे नव्हते. आणि मग तो जो आफ्टर ग्लो होता तिकडनं ते रेडिएशन आपल्याला मिळते वगैरे वगैरे. आणि मग नंतर विश्व प्रसरण पावतंय. अगदी अलीकडे बघा सडनली एकदम साईज वाढायला लागला, कोण हे ना, तिकडे ऍक्सिलरेटेड एक्सपान्शन सुरू झालेलं. ओके, सुरुवातीला स्मूथ होतं, आता ते गेल्या काही अब्ज वर्षामध्ये ते एक्सपान्शन ऍक्सिलरेटेड व्हायला लागलेलं. नेक्स्ट. ओके, आता आपण बिग बँग थिअरी अगेन काही लिहून घ्यायचा प्रयत्न करू नका, नुसतं पटकन बघूया, किती इंटरेस्टिंग म्हणून मी फटाफट घेतोय. विश्वाचा जन्म झाला त्यावेळेला T is equal to 0. Okay, temperature was infinite. There was a single force called as super force. Temperature was infinite. Such a state is called as singularity. Infinite density, infinite size. Okay, नंतर मग 10⁻43 seconds विश्वाचा जन्म होऊन झालेली आहे. तेव्हा पहिली घटना झाली, सुपर फोर पासून ग्रॅव्हिटी वेगळी झाली. आणि ह्या सेपरेशनमुळे याला स्पॉन्टेनियस सिमेट्री ब्रेकिंग किंवा फेज ट्रान्झिशन असं म्हणतात. प्रत्येक फेज ट्रान्झिशन जेव्हा झालं तेव्हा प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त झालेली आहे. अशा प्रकारे विश्वात ऊर्जा आली. ओके, ऊर्जा नव्हती सुरुवातीला विश्वात. ऊर्जा ह्या सुपर फोर्सच्या ब्रेकिंगमुळे झालेली आहे. एव्हरी टाइम दिट फोर्स ब्रोक, ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी बिकेम अवेलेबल. 10⁻35 seconds टेम्परेचर ड्रॉप डाऊन, आता एक्सपांड होतंय, त्यामुळे टेम्परेचर खाली येते. 10⁻28 स्ट्रॉंग फोर्स सेपरेट झाला. पहिल्यांदा ग्रॅव्हिटी सेपरेट झाली सुपर फोर पासून, मग स्ट्रॉंग फोर्स सेपरेट झाला. आता बघा ग्रॅव्हिटी आणि स्ट्रॉंग, आता राहिले इलेक्ट्रोवीक. ओके, तेव्हा
तो स्ट्रॉंग फोर्स झाला ना, त्याच्यामुळे एवढी प्रचंड ऊर्जा अचानक विश्वामध्ये निर्माण झाली, त्याच्यामुळे विश्वाचा प्रसरण प्रकाशाच्या कित्येक पटीने व्हायला लागलं, ज्याला म्हणतात इन्फ्लेशन एरा. इन्फ्लेशन सुरू झालं. तुम्ही मागच्या स्लाइडमध्ये बघितलं इन्फ्लेशन स्टार्टेड. ओके, बघा खाली लिहिलेलं आहे फेज ट्रान्झिशन इन्फ्लेशन स्टार्ट्स. इन्फ्लेशन काय आहे तर सडन सुपर एक्सपान्शन ऑफ द युनिव्हर्स. पृथ्वीच्या द्राक्षाच्या एवढंच विश्व जे होतं ते अचानक लिटरली फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड मध्ये ते अचानक पृथ्वीच्या आकार एवढं झालं. ते थांबलं केव्हा तर नेक्स्ट हे बघा 10⁻⁻28 सेकंदला इन्फ्लेशन थांबलं, सडन एक्सपान्शन, आणि मग स्मूथ एक्सपान्शन सुरू झालं. याला म्हणतात इन्फ्लेशन एरा संपला. इन्फ्लेशन एंड ऑफ इन्फ्लेशन एरा. नाउ द एज ऑफ युनिव्हर्स इज 10⁻12 सेकंड. वीक फोर्स सेपरेट झाला. ह्यावेळी जी ऊर्जा मुक्त झाली ना, ह्या ऊर्जेपासून आता कणांची निर्मिती सुरू होणार नंतर. ओके, नेक्स्ट. आता विश्वाचं वय आहे 10⁻10 सेकंड. अजून 1 सेकंड पण झालेलं नाही. केवढ्या घटना झाल्यात बघा विश्वामध्ये. प्रचंड प्रमाणात जी ऊर्जा होती त्या ऊर्जेमध्ये क्वार्क्स तयार झाले. क्वार्क नावाचे पहिले कण तयार व्हायला सुरू झाले. क्वार्क आणि अँटी क्वार्क, बघा ऊर्जा आहे त्यापासून क्वार्क आणि अँटी क्वार्क तयार झाले. इथे तो मॅटर पॅराडॉक्स मला थोडंसं उत्तर मिळेल त्याच्यामध्ये. काय होत की 1 अब्ज क्वार्क आणि 1 अब्ज अँटी क्वार्क तयार व्हायला पाहिजे. ओके, तर झालं काय, 1 अब्ज 1 अँटी क्वार्क झाला आणि 1 अब्ज अँटी क्वार्क. 1 अब्ज 1 क्वार्क आणि 1 अब्ज अँटी क्वार्क. मग 1 अब्ज अॅनिलेट जाऊन ऊर्जेमध्ये गेले. एक एक्स्ट्रा क्वार्क उरलेला आहे. सो बिहाइंड एव्हरी 1 बिलियन क्वार्क अँटी क्वार्क पेअर देर वॉज 1 एक्स्ट्रा क्वार्क रिमेन्ड बिकॉज ऑफ द tiny error in the laws of physics. Who says mistakes are not accepted? We are here because of the error in the laws, because of the mistakes. Okay, so thanks to error, so keep on doing errors. Next. आता काय झालं, टेम्परेचर आता एकदम कमी झालं, 10⁻13 केल्विन झालं. आता क्वार्क आहेत ना, 3 वेगवेगळे क्वार्क, जे अनेक प्रकारचे क्वार्क, 6 प्रकारचे क्वार्क्स आहेत. त्यातले 2 प्रकारचे क्वार्क आपल्यासाठी म्हणतात अप आणि डाऊन. ते एकत्र येऊन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन तयार व्हायला सुरू झाली. UUD म्हणजे अप अँड डाऊन क्वार्क एकत्र आले आणि प्रोटॉन तयार. ह्याच्या आधी काय येत नव्हते, कारण टेम्परेचर खूप जास्त होतं. आता टेम्परेचर कमी आहे, आता ते एकत्र येऊ शकतात स्ट्रॉंग फोर्समुळे, आणि अप डाऊन मुळे न्यूट्रॉन तयार झाले. नेक्स्ट. आता युनिव्हर्सचं वय 1 सेकंद झालं बघा. इतक्या वेळानंतर, आता वेळ नाहीये, वेळ थोडाच आहे, इतक्या घडामोडीनंतर 1 सेकंद पूर्ण झालं विश्वामध्ये. आता विश्वामध्ये इलेक्ट्रॉन्स आणि अँटी इलेक्ट्रॉन्स पेअरची निर्मिती सुरू झाली. आधी क्वार्क झाले, आता इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. सेम थिंग हॅपन्ड दॅट 1 बिलियन 1 इलेक्ट्रॉन अँड 1 बिलियन अँटी इलेक्ट्रॉन. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन राहिला. असे करत 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 आता बघा केवढे इलेक्ट्रॉन्स आहेत आजूबाजूला, आणि केवढे प्रोटॉन्स आहेत आणि केवढे न्यूट्रॉन्स आहेत. हे सगळे त्या छोट्याशा चुकीमुळे झालेले. नेक्स्ट. 76% प्रोटॉन, 24% इलेक्ट्रॉन. आता न्यूट्रिनो नावाचे कण होते, ते आपल्या ऊर्जेपासून मुक्त झाले, रेडिएशन पासून. त्याला न्यूट्रॉन डिकपलिंग म्हणतात. नेक्स्ट. 3 मिनिटं झाली विश्वाची. आता 3 मिनिटं, विश्वाचं वय 3 मिनिटं केवळ. टेम्परेचर आता 10⁻9 म्हणजे 1 अब्ज झालं. आता साधारणपणे सूर्याच्या मध्ये एवढं टेम्परेचर असतं. 86% प्रोटॉन्स आहेत आता विश्वामध्ये. अख्खं विश्व भरलेलं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन फक्त, बाकी काही नाही विश्वामध्ये, आणि ऊर्जा. ओके, 14% न्यूट्रॉन्स. आता 10⁻9 हे जे टेम्परेचर आहे, ह्या टेम्परेचरला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र येऊन, 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन एकत्र येऊन हेलियम तयार व्हायला लागलं. तो रॅपिड हेलियम फॉर्मेशन स्टार्ट व्हायला लागलेलं. ओके, सो नेक्स्ट. विदिन नेक्स्ट फ्यू सेकंड, 46 सेकंड्स मध्ये टेम्परेचर ड्रॉप डाऊन लेस दॅन 10⁻9 अँड सडनली हेलियम फॉर्मेशन स्टॉप्ड. ओके, आता टेम्परेचर कमी आहे, आता ह्याच्या पुढे हेलियम फॉर्म तयार नाही होणार. तर 3 मिनिटं 46 सेकंदामध्ये आता हे जे विश्व आहे त्या विश्वामध्ये आपल्याला 74% हायड्रोजन. प्रोटॉन म्हणजे हायड्रोजन, सिंगल प्रोटॉन इज हायड्रोजन विदाउट इलेक्ट्रॉन्स. 74% हायड्रोजन अँड 26% हिलियम. हे 2च एलिमेंट्स तयार झाले विश्वाच्या सुरुवातीला. दॅट्स इट. बस. मग आता काही घडामोडी होणार नाही. नो एलिमेंट विल गेट क्रिएटेड. आता डार्क एज सुरू झालं. नथिंग हॅपन आफ्टर 3 minutes 46 seconds. Absolutely nothing. Okay, and then universe is just expanding, glowing and expanding. Bas, that's it. Temperature when universe became 300,000, 3 लाख वर्ष ते 4 लाख वर्ष साधारणपणे एवढं वय जेव्हा झालं तेव्हा टेम्परेचर कमी होत होतं, ते 3000 केल्विन झालं. आणि सडनली युनिवर्स बिकेम ट्रान्सपरंट. ते इन्फ्रारेड रेडिएशन मध्ये गेलं. आधी विजिबल रेडिएशन मध्ये, आता इन्फ्रारेड मध्ये. आता आपण म्हणतो की युनिवर्स सडनली बिकेम ट्रान्सपरंट. आता ह्याच्या पुढे जे फोटॉन्स होते ना, फोटॉन्स, ते ह्या कणांशी रिॲक्ट होणार नाही. ह्याच्या आधी रिॲक्शन चालू होती, सगळे एकमेकांवर आपटायचे, ऊर्जा द्यायचे घ्यायचे, असं चालू होतं.
आता ह्याच्या पुढे जे काही कण आहेत आणि जी ऊर्जा आहे यांचा एकमेकांशी काही संबंध राहणार नाही. याला म्हणतात डिकपलिंग, नेक्स्ट डिकपलिंग एरा, नेक्स्ट फोटॉन डिकपलिंग एरा. ओके, बस. मग तो फोटॉन डिकपलिंग, ते जे फोटॉन्स आहेत ना त्या काळातले 300,000 इयर्सचे, 3 लाख वर्षांपूर्वीचे, ते आपल्याला कॉस्मिक मायक्रो बॅकग्राऊंड रेडिएशन म्हणून आता सापडत आहेत. ते 3000 केल्विनचं कमी होत होतं, आता 3 केल्विन आहे. ओके, आता 7 लाख वर्ष झाली. आता विश्वामध्ये काही कारणामुळे स्टार फॉर्मेशन आणि गॅलेक्सी फॉर्मेशन आणि क्वेझारला सुरू झाली. नेक्स्ट मग झाली 9 अब्ज वर्ष आता विश्वाचं वय झालं. तेव्हा आपल्यासाठी एक महत्वाची घटना झाली, सूर्याचा जन्म झाला. ओके, ऑर्डिनरी इव्हेंट, बट फॉर अस इट वॉज इम्पॉर्टंट. अँड नाव 13.7 billion years after the birth of universe, on the tiny planet Earth, there was a species which evolved called as Homo sapiens. Here we are. Next. आता विश्वाचा अंत काय होणार आहे हे आता मी अक्षरशः गुंडाळतोय. सायक्लिक म्हणजे बिग बँग, मग बिग क्रंच, मग बिग बँग, मग बिग क्रंच, बिग बँग, बिग क्रंच, असं होईल का? नाही होणार. आता जर युनिव्हर्स पूर्वी असं वाटायचं की कदाचित एक्सपान्शन कमी होऊन मग परत कोलिजन होईल, म्हणजे क्रंच होईल, पण असं काही क्रंच वगैरे काही होणार नाही आता, कारण आपल्याला आता माहिती झालंय की ऑब्झर्वेशन एव्हिडन्स आहे, युनिव्हर्स इज एक्सपांडिंग अँड ऍक्सिलरेटिंग. फ्लॅट युनिव्हर्स म्हणजे एव्हर गोईंग एक्सपान्शन विच विल नेव्हर स्टॉप बट नेव्हर क्रंच ऑल्सो. नेक्स्ट ओपन युनिव्हर्स, म्हणजे आता आपण ओपन युनिव्हर्स मध्ये. ओके, ह्या 3 पॉसिबिलिटी पूर्वी आम्ही डिस्कस करायचो, पण नाव वी नो दॅट वी आर लिव्हिंग इन अन ओपन युनिव्हर्स नाव. नेक्स्ट. ओके, ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज दाखवल्या, त्यातली ऍक्सिलरेटिंग एक्सपान्शनची सगळ्यात वरची जी आता आहे आपली. ओके, मग त्याच्या बाजूला त्यांनी ओपन दाखवली, मग क्रिटिकल आणि मग क्लोज्ड. ओके, म्हणजे बिग क्रंच वाली क्लोज्ड आहे. ओके, नेक्स्ट. हे जिओमेट्री ऑफ युनिव्हर्स, म्हणजे जर ओपन युनिव्हर्स असेल तर जिओमेट्री कशी असेल, फ्लॅट असेल तर मग कशी असेल, आणि क्लोज्ड असेल तर कशी, कर्वेचर, पॉझिटिव्ह कर्वेचर, निगेटिव्ह कर्वेचर वगैरे. तर आता ते फ्लॅट वालीचे मोस्टली किंवा ओपन असं करत. नेक्स्ट. आता जर ओपन युनिव्हर्स असेल तर काय होणार आहे शेवटी अल्टिमेटली? ओके, तर मॅटर सेम अमाऊंट ऑफ मॅटर आहे, 10 ट्रिलियन गॅलेक्सीज. त्या मॅटर हळूहळू सगळं ब्लॅक होल मध्ये कन्वर्ट होईल. सगळे स्टार्स आयदर ब्लॅक ड्वार्फ, व्हाईट ड्वार्फ, न्यूट्रॉन स्टार, पल्सार, असं करत करत ऑल द स्टार्स विल डाय, ऑल द स्टार्स. ओके, ब्लॅक होल्स विल गेट डिस्ट्रॉइड हॉकिंग्स रेडिएशन नुसार. असं करत करत शेवटी 10⁻121 इयर्स पर्यंत तेव्हा आपल्या विश्वाचा मृत्यू होणार. तेव्हा टेम्परेचर 0 केल्विन असेल. बघा आता किती आहे, पॉवर 10च्या पॉवर मध्ये बघितलं तर विश्वाचं वय हे 10⁻10 आहे. 10⁻10 ज्याला आपण आता 13 अब्ज वर्ष म्हणतो. 10⁻121 इट्स अ ह्यूज टाइम स्पॅन, ह्यूज. बापरे, आपण इमॅजिन पण नाही करू शकत. 10⁻10 कुठे आणि 10⁻121 कुठे. बट आणि हे बघा 3 केल्विनचं 0 केल्विन व्हायला एवढा वेळ लागणार. अँड इन दॅट टाइम स्पॅन एव्हरीथिंग विल डाय, एव्हरीथिंग. No star, no particle will ever exist in that universe. It's a really dead universe. Scary picture, but it's going to happen. But we don't have to get scared, कारण बराच काळ आहे, आपण आपल्या लाईफ टाइम मध्ये होणार. ओके, आय थिंक दॅट्स इट. वी विल स्टॉप हिअर. बाकीचे सगळे आहेत ना केओटिक इन्फ्लेशन वगैरे, आपण ते सोडून देऊया आता. ओके, आता नको करायला, कारण खूप खूप उशीर झाला. आय एम रिअली सॉरी अबाउट दॅट. अँड कोणाला काही क्वेश्चन असतील तर आपण घेऊया पटकन थोडे. किती जण आहेत का सगळे? प्रदीप, थँक्स अ लॉट. आणि प्रश्न आहेत. पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तू आत्ताच जस्ट दिलेलं आहे. तो प्रश्न गणेश काळे यांनी विचारलाय की विश्वाचा अंत कसा होईल, आणि त्याचं उत्तर तू थोडक्यात आता दिलेलं आहे. काही ऍड करायचंय त्याच्यामध्ये? म्हणजे मोस्ट प्रॉब्ली आता कसं आहे ना, ह्या सगळ्या थिअरीज आहेत ना, ह्या सगळ्या कधी पण टॉपर होऊ शकतात. म्हणजे बिग बँग थिअरी इज नॉट द अल्टिमेट आन्सर. ओके, देर आर सेव्हरल अदर थिअरीज विच आर कमिंग अप, ज्याला मेम्ब्रेन थिअरी म्हणतात. तर ह्याच्या पुढच्या 2 स्लाइड्स घे ना जरा सुजाता, की 2-3 स्लाइड्स आपण मेम्ब्रेन थिअरीच्या इकडे थांबूया. की ही मेम्ब्रेन थिअरी नावाची एक थिअरी ना, जी आता त्याच्याविषयी खूप डिस्कस केलं जाते. अजून पुढे अजून नेक्स्ट. हा, ही मेम्ब्रेन थिअरी. हा, इकडे. हा, आता म्हणजे आता असं इमॅजिन करताय, हायपोथेटिकल आहे, पण असं म्हणतायत की ना देर आर सेव्हरल मेम्ब्रेन्स इन दिस. काय आपल्या युनिव्हर्स मध्ये ना, ही काय मेटा युनिव्हर्स, सुपर युनिव्हर्स जे काय असेल ते, त्या युनिव्हर्स मध्ये असे अनेक मेम्ब्रेन्स आहेत, लिटरली मेम्ब्रेन्स. आणि ही मेम्ब्रेन अशी म्हणजे अशी जवळ येतात, लांब जातात, जवळ येतात, लांब जातात. जेव्हा ते कोलाइड होतात ना, कोलाइड पिक्चर मध्ये दाखवले बघा, द पॉइंट वेअर दिस 2 मेम्ब्रेन्स कोलाइड, दॅट इज बिग बँग. ही एकदम म्हणजे कल्पनाच न करता येण्यासारखं हे आहे.
थिअरी, पण ही थिअरी खूप हॉटली डिबेट होते, डिस्कस होते. मेम्ब्रेन थिअरी. ओके, ह्याला थोडक्यात ब्रेन थिअरी असं पण म्हणतात. ब्रेन म्हणजे हा ब्रेन नाही, तर BRAIN ब्रेन. तर असं आहे, म्हणजे माहिती नाही आपल्याला काय म्हणजे खरोखर विश्वाचा अंत कसा होणार आहे. पण जो काही अंत होणार आहे तो एवढ्या लवकर तर नक्कीच नाही. पुढच्या 100-200 वर्ष शक्यच नाहीये. पुढच्या 100-200 वर्षात मोस्टली आपणच पृथ्वीचा नाश करू. म्हणजे युनिव्हर्स ऍज वी नो ऑफ, आपल्या ब्रेनने हे जे सगळं बघितलेलं ना, हे बाकी कोणी स्पेसिसने बघितलेलं नाही. तर विल बॅक टू स्क्वेअर वन. तसं व्हायची शक्यता आहे. विश्वाचा अंत कदाचित असा होईल, आपण नष्ट झालो की विश्व नसणार, विश्वाला काय अर्थ नसणार. त्यामुळे आपण आपल्याला जिवंत ठेवलं पाहिजे, सर्व्हाइव्ह करून ठेवलं पाहिजे, है ना. पुढचा प्रश्न अमलेशनी विचारलाय. वॉट्स दिस टाइम 1 सेकंड आफ्टर बिग बँग मेजर्ड बेस्ड ऑन टाइम विथ रेफरन्स टू दी अर्थ? Yes, but again, time is a relative concept, you know. But still, when we talk about time, it is the same time that we consider or imagine on Earth. That is correct. Okay. पुढचा प्रश्न अनिरुद्ध नामजोशींनी विचारलाय की इफ गॅलेक्सीज आर मुव्हिंग अवे देन व्हाय अँड्रोमेडा इज कमिंग क्लोजर? हा, हे लोकल डायनामिक्स आहे. म्हणजे ना तुम्ही बघा, ऍक्च्युअली वेन वी से युनिव्हर्स एक्सपांडिंग, म्हणजे हे आता मी सांगू शकलो कारण वेळ खूप कमी होता. वेन वी सी युनिव्हर्स इज एक्सपांडिंग, इट इज नॉट द स्पेस बिटवीन, स्पेस बिटवीन द गॅलेक्सीज, म्हणजे अँड्रोमेडा आणि आपल्या मिल्की वे मधली स्पेस नाही एक्सपांड होत. काही लोकांना असं वाटतं की अर्थ आणि सन मधली पण स्पेस एक्सपांड होते. असं नाही होते. ओके, आपलं म्हणजे असं जर होत असतं तर आपलं डिस्टन्स वाढत गेलं असतं ना सन आणि अर्थ मधलं. तर स्पेस बिटवीन सुपर क्लस्टर्स ऑफ गॅलेक्सीज आर एक्सपांड. तर एका सुपर क्लस्टर मधलं स्पेस एक्सपांड होत नाही. ओके, त्यामुळे आता एका सुपर क्लस्टर मध्ये 10, 20, 25, 30 हजार गॅलेक्सीज आहेत. तर त्यांचं जे इंटरनल डायनामिक्स आहेत ना, त्या इंटरनल डायनामिकमुळे आपल्याला काही गॅलेक्सीज जवळ येत आहेत आणि असं दिसतं. बट ओव्हरऑल पिक्चर जर आपण बघितलं, आपल्या सुपर क्लस्टरच्या बाहेरच्या सगळ्या गॅलेक्सीज आपल्यापासून दूर जातात. पण आपल्या क्लस्टर आणि आपल्या सुपर क्लस्टर मधल्या काही गॅलेक्सी आपल्याला आपल्या जवळ येताना दिसतात. बट दे आर व्हेरी फ्यू. ओके, दिस इज बिकॉज ऑफ इंटरनल डायनामिक्स. ओके, म्हणजे आपल्या क्लस्टर मधल्या डायनामिक्समुळे होत आहे. बट ओव्हरऑल देर इज अन एक्सपान्शन. बट रिमेंबर, एक्सपान्शन इज ओनली बिटवीन द सुपर क्लस्टर्स, नॉट बिटवीन द गॅलेक्सीज. ओके, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट. पुढचा प्रश्न जो आहे तो पण अनिरुद्ध नामजोशींनीच विचारलाय की व्हॉट इज बडिंग थिअरी अँड थिअरी ऑफ पॅरलल युनिव्हर्स? अच्छा, पॅरलल ही आता म्हणजे ही पॅरलल थिअरी आणि ही क्वांटम मेकॅनिक्स तुम्ही कदाचित ऐकलं असेल. तर क्वांटम मेकॅनिक्सला एक सोल्युशन म्हणून ही पॅरलल युनिव्हर्सची थिअरी आलेली आहे. ओके, कारण मी जेव्हा एखादी घटना होते माझ्या हातनं, म्हणजे समजा आता मी ही पेन्सिल आहे, ही पेन्सिल आता मी अशी समजा पाडली खाली. ओके, तर ती पडल्यामुळे काय समजा डॅमेज झालं काहीतरी, समजा खालचं माझा मोबाईल डॅमेज झाला सपोज. तर ह्या युनिव्हर्समध्ये तो मोबाईल डॅमेज झाला. कदाचित दुसऱ्या कुठल्या युनिव्हर्समध्ये पेन्सिल मोबाईलच्या बाजूला पडली. म्हणजे एव्हरी ऍक्शन, कधी कधी इतकं वियर्ड होतं ना, आपली एव्हरी ऍक्शन ही अनेक मल्टिपल चान्सेस, पॉसिबिलिटीज आहेत. पॉसिबिलिटी की आता मी हात इकडे नेला तर मग काय झालं, मग तिकडे वारा आला किंवा तिकडे काय ढग आले किंवा काय जे काय असेल ते ह्या सगळ्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या वेगवेगळ्या युनिव्हर्समध्ये होतात. विच गिव्स राईज टू द बर्थ ऑफ डिफरंट युनिव्हर्स असं होतं. सो वियर्ड आहे, बट बेसिकली ही सायन्स फिक्शन मध्ये खूप पॉप्युलर झालेली कन्सेप्ट आहे. पण त्याच्यावर कोणी फार सिरियसली एवढं नाही करत डिस्कशन. अर्थात यू कॅन फाइंड आउट सम बुक्स कॉल्ड एज पॅरलल युनिव्हर्स नावाचे बुक आहे मिशो काकूचं वगैरे, ते वाचू शकता. बेसिकली दॅट इज अबाउट दॅट. म्हणजे देर आर इन्फायनाइट पॅरलल युनिव्हर्सेस आणि प्रत्येक युनिव्हर्समध्ये मी आहे. आता बघा माझ्या डोक्याचे केस कमी झालेत, कधी माझ्या पॅरलल युनिव्हर्स माझ्या भरपूर केस असतील माझ्या डोक्यावर. बॅक टू द फ्युचर मध्ये ही कॉन्सेप्ट वापरली आहे. हा येस, त्या मुव्हीज मध्ये ही बेसिकली पॉप्युलर कन्सेप्ट आहे, पण मला नाही वाटत ती खरी असेल. ओके, पुढचा प्रश्न आनंद काणेंचा आहे. त्यांनी प्रथम तुला थँक्स दिलेत. आणि इज युनिव्हर्स नाउ कन्सिडर्ड टू बी फ्लॅट और ओपन? नाउ इट इज कन्सिडर्ड ओपन. ओके, फ्यू इयर्स बॅक इट वॉज कन्सिडर्ड एज फ्लॅट. तर आपली ती जिओमेट्री होती क्रिटिकल डेन्सिटीच्या खूप जवळ आहोत. पण नाउ सिन्स युनिव्हर्स इज accelerating, we are living in an open universe, so heat death is prominent. आणि याच्या पुढचा प्रश्न वीणाने विचारलाय, हाऊ ऍक्सेलरेटेड एक्सपान्शन ऑफ युनिव्हर्स अफेक्ट्स फ्लो ऑफ टाइम? विल टाइम मूव्ह फास्टर और गो स्लोअर?
टाइम हे पण ना हा टाइम ऍज अ सेड अगेन रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. काही काही सिच्युएशन मध्ये टाइम आपल्याला स्लो जाताना वाटतो, कधी तो फास्ट जाताना वाटतो. पण रियालिटीमध्ये सुद्धा कधी कधी टाइम स्लो होतो ना. म्हणजे व्हेन वी मूव्ह विथ द स्पीड ऑफ लाईट, द टाइम लिटरली स्लोज डाऊन ऑर स्टॉप्स. ओके, सो म्हणजे टाइम विषयी आपल्याला असं म्हणजे आता आपण जो टाइम जो कन्सिडर करतोय ना, की 1 light year फॉर एक्झाम्पल, द डिस्टन्स दॅट द लाईट ट्रॅव्हल्स इन 1 year. ओके, सो इट्स ऍक्च्युअली बेसिकली कन्सेप्ट ऑफ डिस्टन्स बट रिलेटेड टू टाइम. तर तो जो टाइम आहे ना, हा ऍक्सेलरेशनमुळे कमी जास्त काही होणार नाही. ओके, फक्त डिस्टन्स वाढलेलं आहे. म्हणजे आता झालंय काय की ते सुपरनोवा जे आहेत ना, त्या ऍक्सेलरेशनमुळे आपलं डिस्टन्स वाढलं, त्यामुळे ते आपल्या तो लाईट आपल्यापर्यंत यायला थोडा उशीर होतो. त्याच्यावर बेसिकली ती डिस्कवरी झाली. बट फ्लो ऑफ टाइम विल नॉट गेट अफेक्टेड. ओके, पुढचा प्रश्न मधुराचा आहे. इज मेम्ब्रेन थिअरी टॉक्स अबाउट कोलिजन ऑफ 2 different universes or multiverses? It is actually multiverse. When we talk about a huge infinite membrane, and there are not only one membrane, there are several membranes. Again, how many? Why several? म्हणजे त्याला काय लिमिट आहे का? नाही. Again, there are infinite membranes. So these infinite membranes colliding at different places, infinite places, will create infinite universes. Basically, it's a multiverse theory. Okay, there are multiverse. There are several multiple universe theories. Our universe is not the only universe. Now आता शास्त्रज्ञ या कन्क्लुजनला ऑलमोस्ट आलेले आहेत की पूर्वी कसं म्हणायचे ना की यू कॅनॉट टॉक अबाउट एनी अदर युनिवर्स, बिकॉज बाय डेफिनेशन युनिवर्स मीन्स व्हॉट एव्हर देर इज. आपल्या जे काही दिसतंय सगळं ते एकच युनिवर्स आहे. हा, पण मग आता पुन्हा युनिवर्स हे चुकीचं नाव आहे. पण मग नाव वी से अवर युनिवर्स. मग देर माइट बी सेव्हरल अदर युनिवर्सेस. मग आपल्या युनिवर्सला चिकटून लागून कदाचित दुसरं युनिवर्स असेल ना, त्या युनिवर्समध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स असतील, वेगवेगळे कॉन्स्टंट असतील फिजिक्सचे, कदाचित स्टार्स असतील, कदाचित नसतील, काही पण. तर हे मल्टिवर्स आहे. सो मेम्ब्रेन थिअरी ऑल्सो सेज अबाउट मल्टिवर्स. देर आर सेव्हरल युनिवर्सेस. एव्हरी कोलिजन इज अ युनिवर्स, अ बिग बँग. ओके, पुढचा प्रश्न अनिरुद्ध नामजोशींचा आहे. व्हॉट इज स्ट्रिंग थिअरी? हो बापरे. अच्छा, स्ट्रिंग थिअरी पण खूप पॉप्युलर थिअरी आहे. आणि स्ट्रिंग थिअरी ही मोस्टली पार्टिकल फिजिक्सच्या स्टडीवर आलेली. पार्टिकल फिजिक्स. ओके, पण मग त्याला अगेन पार्टिकल फिजिक्स इज रिलेटेड टू कॉस्मॉलॉजी. तर त्याच्यावरनं स्ट्रिंग थिअरीचा बेसिकली स्ट्रिंग थिअरी इज अ कॅन्डिडेट थिअरी फॉर युनिफिकेशन ऑफ 4 फंडामेंटल फोर्सेस. म्हणजे ना आपण 3 फंडामेंटल फोर्सेस युनिफाय करून एक सिंगल थिअरी बनवली, त्याला ग्रँड युनिफाईड थिअरी असं म्हणतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, स्ट्रॉंग थिअरी अँड वीक थिअरी. आता ग्रॅव्हिटी फक्त बाजूला राहिलेली. म्हणजे ही गट थिअरी जी आहे ना, ग्रँड युनिफाईड थिअरी, गट थिअरी, त्याचं जे एकच वन सेट ऑफ इक्वेशन विच एक्सप्लेन्स ऑल 3 फोर्सेस. नाउ इफ वी युनाइट ग्रॅव्हिटेशन विथ गट, that is called as theory of everything, so called theory of everything. Okay, so that one set of equation can explain all 4 forces. ओके, तर अशी थिअरी प्रोबेबल थिअरी आहे. त्याच्याविषयी खूप रिसर्च चालू आहे सध्या. त्याची एक कॅन्डिडेट थिअरी आहे ती स्ट्रिंग थिअरी. ओके, आणि या स्ट्रिंग थिअरी देर आर मल्टिपल व्हर्जन्स ऑफ स्ट्रिंग थिअरी. इज नॉट येट प्रूव्हन थिअरी, बट देर आर मल्टिपल व्हर्जन्स ऑफ स्ट्रिंग थिअरी. And many of those string theories, many versions of string theories says another twist in the story of universe, that our universe was created in many dimensions, 9 or 11 dimensions. Now there are only 3 physical dimensions, right? पण मग असं म्हणतात की according to string theory, universe was born in 9 dimensions or 11 dimensions. Okay, and something happened and now only 3 dimensions exist. So काहीतरी ते कर्ल अप झाले असं आहे. अगेन नॉट गोइंग इनटू द डिटेल. ओके, सुभाष यांनी हात वर केलाय. सो तुम्हाला काय विचारायचं का? ऑडिओ असं वाटतंय, पण त्यांचा ऑडिओ कनेक्ट होत नाहीये. अच्छा, त्यांना टाईप करू शकतात का? मिस्टर सुभाष, कॅन यू टाईप? ओके, तुमचा ऑडिओ कनेक्ट होत नाहीये. पण आपले आता सगळे प्रश्न संपलेले आहेत, पण अर्थात लोकांच्या डोक्यामध्ये भरपूर प्रश्न असणार आहेत अजूनही. पण अनिरुद्ध नामजोशी काहीतरी बोलतायत. आवाज नाही येते. हॅलो, हा बोला. मगाशी तुम्ही जे दाखवता ना, म्हणजे 7 बिग बँग असणार, फर्स्ट मायक्रो सेकंड, आणि याच्यामध्ये फर्स्ट सोर्स तुम्ही असं म्हटलं सेपरेशन वॉज ग्रॅव्हिटेशनल. हो, पण जर तेव्हा मास फॉर्मेशनच झालं होतं. इफ देर इज नो मास, हाऊ कॅन देअर बी अ ग्रॅव्हिटी? कारण
ग्रॅव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मास ना, आय थिंक. काय माहिती, बरोबर, युअर राईट. बट हा, काय माहिती का की again when you talk about mass, you have to talk about energy as well. Okay, so there was energy, right? So if there is energy, there is this force which is there. आणि कसं आहे की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डॉमिनेटिंग बेसिकली रिपल्सिव्ह, देर वॉज अ काइंड ऑफ रिपल्सिव्ह फोर्स विच काउंटर्ड दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा रिपल्सिव्ह फोर्स पण कदाचित काइंड ऑफ डार्क एनर्जी असेल, असे काही काही प्रॉबेबल कॅन्डिडेट थिअरीज आहेत. पण तुम्ही म्हणता तसं मास नसलं तरी एनर्जी होती तेव्हा, आणि त्या एनर्जीमुळे ग्रॅव्हिटेशन होतं. पण मग अगेन टेम्परेचर वॉज व्हेरी हाय, एक्सपान्शन वॉज व्हेरी रॅपिड, सो it was not a dominant force. In fact, gravitation is one of the weakest forces or the weakest force. ज्या 4 फोर्स आहेत सगळ्यात वीक फोर्स ग्रॅव्हिटेशन. त्यामुळे अनलेस अंटिल देयर इज अ ह्यूज मॅटर, ग्रॅव्हिटेशन डझंट बिकम डॉमिनंट. आता खूप मॅटर जेव्हा येतं तेव्हाच तो डॉमिनंट होतो, नाही तर तो खूप वीक फोर्स आहे. सो इन द ऍब्सेन्स ऑफ पार्टिकल्स दिस वॉज अ वीकेस्ट फोर्स. बट या विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ मॅटर इट कॅन एक्झिस्ट बिकॉज देयर वॉज एनर्जी. म्हणजे जर ते सेपरेट झालं, ते पहिल्यांदा जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेपरेट झाला युनिफाईड फोर्स मधनं, तर मग ते मला असा प्रश्न पडला की जर मास नव्हतं तर ग्रॅव्हिटी कशी काय डॉमिनेट होईल. बरोबर, एक्झॅक्टली करेक्ट. सो आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. ओके, सो आता आपले सगळे प्रश्न झालेले घेऊन मला असं वाटतं आपण आज इथे थांबूया. आणि मला म्हणजे कदाचित खूप म्हणजे बऱ्याच लोकांना खूप कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल किंवा बोरिंग झालं असेल. आय एम रिअली सॉरी अबाउट दॅट, बट दिस इज द सिम्पलेस्ट वे आय कॅन. बोरिंग मुळीच झालेलं नाहीये, ते मी वाउच करू शकते लोकांच्या कमेंट्स वरनं. पण अर्थातच हा पूर्ण विषय एवढा अफाट आहे, म्हणजे जेवढं विश्व अफाट आहे तेवढा त्याचा अभ्यास पण अफाट म्हटला पाहिजे. आणि ते 1-2 तासामध्ये बसवणं हे खूपच अवघड होतं. आणि ते काम प्रदीप तू अतिशय यशस्वीरित्या केलेलं आहे. खूप लोकांना माहिती दिलेली आहे. एकांनी पॉइंट आउट केल्याप्रमाणे इट वॉज अ वेल्थ ऑफ इन्फॉर्मेशन, आणि ते खरंच तसं आहे. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मागच्या वेळेला अभयनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला लिहून पाठवू शकता, ईमेलवर पाठवू शकता, की ज्याची उत्तरं आपण नंतर देऊ शकू. आणि परत एकदा लक्षात आलंय की प्रदीपच्या या लेक्चरला एक लेक्चर हे पुरेसं नाही, आपल्याला कदाचित हे पुढच्या वेळेपासून पार्ट 1 पार्ट 2 असं करावं लागणार आहे. आणि कदाचित ते केल्यानंतर असं वाटतं की पार्ट 3 पण असायला पाहिजे, तर ते विश्वासारखंच इन्फायनाईट होत जाणार आहे. पण आता आपण थांबूयात. आणि थँक्यू, धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांचे ऑडियन्सचे पण धन्यवाद. हा, हॅलो प्रदीप. हॅलो हेमंत. छान लेक्चर झालं, थँक्यू. अजून एक्सटेंड पाहिजे होतं, एखादा पार्ट करता आला तर चांगलं होईल. हो रे, करूया. मला बरेच दिवसांनी छान वाटलं. हो, म्हणजे एकदम परत हॅलो लहानपण आपली सुरुवातीची आठवण झाली. हो येस थँक्यू. छान एकदम मस्त लेक्चर. येस. हा सुभाष, रेकॉर्डिंग जरा रेकॉर्डिंग पाठवलं तर बरं होईल. ओके, रेकॉर्डिंग अपलोड करू, जसं ते प्रोसेस होऊन येईल तसं लगेच अपलोड करू. ओके, थँक्यू. ओके. हॅलो, हा बोला सुभाष. हा विश्वाचा पसारा ऐकून जरा डोकं जड झालंय. सॉरी. तर मला थोडस म्हणजे वेगळा प्रश्न विचारायचा की माझ्याकडे तुमचे 2 पुस्तकं म्हणजे 3 पुस्तकं आहेत टोटल, तारांगण. तर त्यामध्ये एक नकाशा असतो प्रत्येक नक्षत्राचा, उदाहरणार्थ अँड्रोमेडा. तर तो नकाशाचं वाचन कसं करायचं ते थोडक्यात सांगता येईल का? हो. आता हे खरं प्रॅक्टिकल आहे. तर आपण प्रत्यक्ष भेटू ना जेव्हा आकाश दर्शन करायला, आपण नक्कीच आकाश दर्शन करायला भेटूया. त्यास मी तुम्हाला नक्की सांगेन. युजली त्या प्रत्येक नकाशामध्ये नॉर्थ वर दाखवलेली आहे, नॉर्थ. आणि कुठला तरी एक रेफरन्सचा तारा तुम्हाला आकाशात पहिल्यांदा शोधावा लागेल. म्हणजे हे कसं आहे माहितीये का, की आपल्याला कुठल्या तरी अनोळखी शहरामध्ये आपण मध्ये तुम्हाला कोणीतरी टाकून दिलं तर मग रस्ता शोधणं खूप कठीण असतं. तर तुम्हाला काही महत्वाची ठिकाणं माहिती असायला पाहिजे, तसे काही महत्वाचे तारे माहिती असायला पाहिजे, त्याच्यावरनं तुम्हाला तो मार्ग आकाशात ओळखता येतो. ते प्रॅक्टिकली आपण नक्कीच त्यावेळेस बघूया, वांगणीला किंवा नेरळला. हो चालेल, नो प्रॉब्लेम. थँक्यू. ओके, चला थांबूया आपण आता. थँक्यू. थांबूया. थँक्स अ लॉट प्रदीप. येस, गुड नाईट. बाय. गुड नाईट. पुढच्या आठवड्याला भेटू.
चलो थँक्यू प्रदीप. अभय थँक्यू. बाय. येस थँक्यू. बाय. बाय.